मिळवू शकतो. यशस्वी पालकत्व ही मागच्या 1.5 ते 2 वर्षांपासून ऑनलाईन चालणारं सत्र आहे आणि मराठी पालकांमध्ये पालकत्वाविषयीची जागरूकता निर्माण करणे हा या यशस्वी पालकत्व कार्यशाळेच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न चालू आहे आणि याच्याच माध्यमातून मुलांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर पालकांना जशी मदत होते तशी मुलांना सुद्धा मदत होताना दिसून येत आहे, की आज बघतो आपण की ज्या परीक्षा चालू आहेत, तुम्ही ज्या एरियामध्ये आहात, त्या एरियामधून जिथे-जिथे परीक्षा चालू आहेत, त्या परीक्षांचं जे चित्र आपल्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळतंय, ते खूप गंभीर स्वरूपाचं दिसून येतंय आणि याच्यातून सर्वप्रथम आपण मुलांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा आपण त्यांना अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु मुलं काही आपल्या गोष्टी ऐकत नाहीत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कधीतरी इरिटेशन किंवा त्रागा आपल्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही आणि कधी-कधी आपण त्यांच्यावर हात उगारतो. पालकत्व ही एक निरंतर चालणारी लाँग अशी प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये आई आणि वडील दोघांचंही जबाबदारी ही इक्वल आहे. याच्यामध्ये फक्त आई आणि फक्त वडील या पालकत्वाच्या जर्नीमध्ये मुलांना घडवू शकत नाहीत. परंतु कधी-कधी आपल्या घरांमध्ये सुद्धा मुलांवरून आपल्या दोघांमध्ये म्हणजे आई आणि वडील दोघांमध्ये सुद्धा खटके उडताना दिसतायत आणि हे कुठेतरी वातावरण व्यवस्थित जर झालं, त्याच्यामध्ये पालक म्हणून आपण खूप मोठी भूमिका बजावू शकतो आणि त्याच्यातून आपल्या घरामध्ये आपण आनंदी वातावरण बनवू शकतो. याच्या अनुषंगानं याच्यामध्ये या मीटिंगनंतर याच्यामध्ये माझंही मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे. ज्याच्या आधारे आपण लक्षात घेऊ शकता, की वेगवेगळ्या स्तरांवर काउन्सिलिंग करणं आणि मुलांना, विद्यार्थ्यांना, पालकांना व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करून त्यांनी भविष्यामध्ये यशस्वी कसं होता येईल, हे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या ऑनलाईन सत्राच्या माध्यमातून सातत्यानं चालू आहे. आणि अनेक पालक आहेत. पूर्वीच्या ग्रुपमध्ये, आत्ताच्या ग्रुपमध्ये तुम्ही बघतच आहात, की दररोज 10-15 पालक हे निरंतरतेनं जॉइन होत आहेत. अगदी एका महिन्याच्या अंतराने तयार केलेला ग्रुप हा 500च्या आसपास 450-500 पालकांच्या आसपास पोहोचला आहे. पूर्वीचा ग्रुपसुद्धा त्याच्या माध्यमातून 1,500 ते 2,000 पालकांना पालकत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न मी केला आहे. याच्याच माध्यमातून अनेक शाळांवर मार्गदर्शन करण्याचा योग आला आणि प्रत्येक ठिकाणी हे दिसून येतं, की मुलांना सांगताना आपण, की अनेक गोष्टी त्यांना चांगल्या हव्यात म्हणून आपण सातत्यानं त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु याच्या पालक जर अवेअर झाले, तर आपल्याला मुलांना काही गोष्टी सांगण्याची गरज राहणार नाही. कारण कडूनच अनुकरण करतात. कारण जास्त ही प्रोग्रामिंग किंवा मुलं जे काही गोष्टी घेतात, त्या आपल्या पालकांकडून, आपल्या घरातील वातावरणातूनच घेतात आणि त्याच्या अनुषंगानं मुलं स्वतःच्या जीवनामध्ये त्या गोष्टी उतरवायचा प्रयत्न करत असतात. आणि याच्या माध्यमातून पालक आणि मूल म्हणजे पालक म्हणजे आई-वडील दोघंही आले आणि मूल यांचा समन्वय सुद्धा या कार्यशाळेच्या माध्यमातून साधण्याचा प्रयत्न हा सातत्यानं चालू आहे. त्याच्याच सोबत तुम्हाला सुद्धा तुमच्या या पॅरेंटिंगची संकल्पना तुम्हाला सविस्तर पद्धतीनं समजावी आणि अजून मुलांसोबत किंवा मुलांसाठी आपल्याला काय करता येईल या भावनेतून आपण आज इथे जोडलेले आहात हे मला निश्चितच माहिती आहे आणि आजच्या या मीटिंगमधून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक वेगळ्या पद्धतीची माहिती तुम्हाला मिळाल्याचं सार्थक होईल. शेवटी तुम्हाला त्याचं समाधानसुद्धा मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण जे अभिप्राय येतात, ते अभिप्राय सातत्यानं सांगून जातात, की ह्या गोष्टींची आज आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. आज आपण बघतो, की ज्या मीटिंगला आपण पोलच्या माध्यमातून 40-42 पालकांनी येण्याची सहमती दर्शवली, तरी पण ते येऊ शकले नाहीत. हरकत नाही, परंतु कुठे ना कुठे त्यांच्या मनात सुद्धा इच्छा आहे, की आपल्याला अजून काही मिळतंय का? आणि आपल्या मुलांसाठी आपल्याला काही करता येईल का? ही भावना त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरते आणि त्याच्याच माध्यमातून आपल्या मराठी पालकांसाठी ही गोष्ट करण्याची माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि आठवड्याला किंवा मध्यंतरी कधी पण ही मीटिंग आपली सातत्यानं होते आणि याच्यातून तुम्हाला अजून पुढच्या लेव्हलला घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न असतो. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तर तुम्हाला तुमच्या परिवाराशी, तुमच्या मुलाशी रिलेटेड गोष्टी देण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यानंतर माझ्या गोष्टी येतात. त्याच्यामध्ये असं बिलकुल
कुठेतरी हातचा राखून तुमच्याशी व्यावसायिक पद्धतीनं वागणे हा माझा स्वभाव नाहीच आहे आणि म्हणून मी तुमच्यासाठीचे हे प्रयत्न करतोय. आता आपण आजच्या ह्या मीटिंगमध्ये चाइल्ड सायकोलॉजी तर समजून घेणार आहेत आणि यशस्वी पालकत्वाचे 5 असे सुवर्ण नियम ज्याच्या आधारे आपण आपल्या पालकत्वाच्या भूमिकेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो आणि मुलांसोबत आपली बाउंडिंग आपण ही करू शकतो. याच्याच माध्यमातून मी द करिअर विजन या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 3 वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो आम्ही. याच्या माध्यमातून पहिलं काम आहे करिअर मार्गदर्शन आणि करिअर मार्गदर्शन अ, हे 8वी पासून पुढे तर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन रिपीट करणारी मुले किंवा प्रोफेशनल्स यांच्यासाठी सुद्धा माझ्याकडे ॲप्टिट्यूड टेस्ट अवेलेबल आहेत, ज्याच्या माध्यमातून 50हून अधिक पानांचा रिपोर्ट मिळतो. त्याच्यामध्ये आपल्या मुलाच्या किंवा आपल्या अंगी असणाऱ्या क्षमता, कौशल्य, आवड आणि आपण कोणत्या क्षेत्रामध्ये पॅशनेट आहोत, ह्या सगळ्या गोष्टींना अलाइन करून पुढचा मार्ग सुचवला जातो. अशा पद्धतीचं करिअर मार्गदर्शन हे आपण आपल्या बसलेल्या ठिकाणाहून सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून आपण हे घेऊ शकतो. तसं पाहिलं तर 10वीचा वर्ग जेव्हा आपण बघतो परीक्षेला आज लाखो मुले आज महाराष्ट्रातून 10वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा देत आहेत. परंतु फक्त 3 ते 4%च पालक असे आहेत, की जे आपल्या मुलांसाठी करिअर मार्गदर्शन घेऊन आपल्या मुलांचं भविष्य अतिशय उज्ज्वल आणि चांगल्या पद्धतीनं निवडतात. अशा पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला या द करिअर विजनच्या माध्यमातून 24 तास अवेलेबल आहे. तुमच्यापैकी कोणी पालक इच्छुक असतील तर ते नक्की संपर्क करून मार्गदर्शन हे मिळवू शकतात. कारण विज्ञान युगात आहोत आणि वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करणं हे कर्मप्राप्त झालेलं आहे. आज आपण बघतो की पूर्वी काय पालक नव्हते का? होतेच, परंतु आजही पॅरेंटिंगमध्ये अपडेशन करणं किंवा आजच्या युगातल्या या पिढीला हँडल कसं करायचं हे मोठं जिकिरीचं आणि जबाबदारीचं काम बनलेलं आहे. एक कला आहे पालकत्व म्हणजे ही पण जबाबदारी पण आहे आणि ती जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडू शकतो. आपल्याला याच्यासाठी वेगळा वेळ काढायचा आहे, याच्यासाठी वेगळा खर्च करायचा आहे, अजिबात नाही. आपले जे गृहीतकं आहेत, आपला जो दृष्टिकोन आहे, तो आपण बदलायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला मुलांना मार्गदर्शन करायचं आहे. आपल्या परिवारात, आपल्या नातेवाईकात, आपल्या आसपासला, आपल्या शेजारी, आपल्या गावात, आपल्या क्लासेसला, आपल्या शाळेमध्ये, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी कोणी अशी मुलं असतील, की ज्या मुलांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी काही समस्या उपलब्ध होताना तुम्हाला दिसत असतील, तर तुम्ही नक्कीच या प्लॅटफॉर्मची ओळख त्यांना करून देऊ शकता. सोबतच विद्यार्थी समुपदेशन जे मुलं आज आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये, की त्यांना खूप मोठ्या प्रमाणात सुविधांची भरमार आहे, परंतु त्यांना कुठेतरी कारण समुपदेशन, काउन्सिलिंग ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. परंतु त्याचा अवेअरनेस आपल्या भागामध्ये, आपल्याजवळ, आपल्या परिवारात आजही कुठेही दिसून येत नाही आणि तो जर आपण क्रिएट केला, तर आपल्याला कमी एफर्ट्समध्ये, कमी पैसे खर्च करण्यामध्ये, कमी वेळेमध्ये आपल्याला इच्छित ठिकाणी लवकर पोहोचण्यासाठी मार्गदर्शन किंवा मार्गदर्शक ठरू शकतो. अशा प्रकारचं विद्यार्थी समुपदेशनसुद्धा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यासाठी उपलब्ध आहे. सोबतच पालक समुपदेशन. पालक समुपदेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये आज आवश्यक आहे. कारण पालकांनी जर आपल्या मुलांकडे व्यवस्थितरित्या लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या दृष्टिकोनात व्यवस्थित जर बदल केला, तर मुलं आपल्याकडून अनेक गोष्टी घेऊन चांगल्या मार्गाला लागू शकतात. कारण पालकच मुलांचं भवितव्य घडवू शकतात. परंतु आज सुविधा असल्यामुळे आपण अनेक क्लासेसवर ऑनलाईन, ऑफलाईन वेगवेगळ्या ट्युशन्सवर, वेगवेगळ्या शाळांवर आपण खूप मोठ्या प्रमाणात मुलांसाठी मुलं चांगली व्हावीत, मुलं चांगली घडावीत, मुलं आपल्यापेक्षा यशस्वी व्हावीत, हा उद्देश ठेवून आपण खूप मोठ्या प्रमाणात वेळ, पैसा खर्च करतो आणि आयुष्यसुद्धा खर्च करतो. पण तरी पण आज म्हणावं तेवढं यश मिळताना दिसत नाही. किंबहुना त्याची जी टक्केवारी वाढायची सोडून ही कुठेतरी प्रमाण कमी होताना आपल्याला दिसत आहे आणि हे तुम्ही आम्ही सगळीकडे अनुभवत आहोत. म्हणून पालक समुपदेशन सुद्धा आज मुलांसाठी अतिशय गरजेचं बनलंय, जेणेकरून तुम्हाला अनेक वेळा आपण आपल्या पाल्यांना वाढवताना आपण कोणाला तरी फॉलो करतो किंवा त्यांच्या गोष्टी बघतो, शिकतो आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो.
परंतु इथे सुद्धा आपलं मूल आणि ज्या मुलासोबत आपण तुलना करतो, ते मूल प्रत्येक वेळेला हे वेगळं असतं आणि त्याच्याच माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला त्या त्या अनुषंगानं जर आपण मार्गदर्शन केलं, तर आपलं पालकत्व हे यशस्वी होताना दिसून येईल. दुसरी गोष्ट आपण अ, हे सगळ्या गोष्टी करत असताना किंवा हे काय नेमकं म्हणजे कशासाठी करायचं आहे? तर आज आपण बघतो की सुविधांनी भरलेलं जग आहे, परंतु प्रचंड असं डिस्ट्रॅक्शन आहे. आज आपण एखादं ध्येय ठरवलं मुलांच्या बाबतीत, स्वतःच्या बाबतीत किंवा कोणाच्याही बाबतीमध्ये, त्यावेळेला आपल्याला असं दिसून येईल की त्याचं जे लेंग्थ आहे, ते टिकवून धरण्याची, त्याच्यावर आपण फोकस ठेवण्याची किंवा त्याच्यामध्ये सातत्य, कन्सिस्टन्सी ठेवण्याची जी आपली अ, इच्छा आहे, ती कुठेतरी डळमळीत होते आणि आपण धरलेला मार्ग अगदी कमी वेळामध्ये आपण ते सोडून देतो आणि आपण दुसरीकडेच भरकटण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले दिसून येत आहेत. आणि समुपदेशन एक होकायंत्राचं कार्य नक्कीच करेल. कारण ज्या जहाजावर कॅप्टन आणि होकायंत्र नसतं, ते 100 वेळा असं आपण म्हणू शकतो, की ते इच्छित ठिकाणी पोहोचेल का नाही ह्याची गॅरंटी नसते. परंतु त्या जहाजावर अ, होकायंत्र किंवा कॅप्टन असतो. ते जहाज एखादी समस्या नाही आली, तर 99% ते इच्छित ठिकाणी पोहोचण्याची शक्यता दाट निर्माण होते. म्हणून समुपदेशनसुद्धा आपल्या जीवनात आणि मुलांच्या जीवनामध्ये खूप प्रभावीपणे काम करतं. अ, 4% पालक आहेत, जे या सगळ्या गोष्टींचा फायदा करून घेतात आणि आपल्या मुलांना कसलंही टेन्शन न घेता इच्छित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात. अशा 3 स्तरावर काम करणारं हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही कधी पण माझ्या नंबरला संपर्क करून यापैकी कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही नक्कीच मदत घेऊ शकता. याच्यासोबतच आपण जर आज बघितलं, की दर मीटिंगच्या वेळेला मी चाइल्ड सायकॉलॉजीसोबत वेगळे विषय सातत्यानं आणतो, जेणेकरून पालकांना वेगवेगळ्या पद्धतीनं हे विषय समजून घेता येतील, शिकता येतील आणि आपल्या मुलांसोबतच्या या गोष्टी अ, त्यांच्यासमोर ठेवून मुलांमध्ये बदल घडवता येऊ शकतो. आता आपण वर्तनाच्या बाबतीमध्ये वर्तन तयार कसं होतं, सायकॉलॉजी कशी असते, मुलांची सायकॉलॉजी काम कशी करते, आपली कशी करते, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे बघणारच आहेत. परंतु प्रत्येक वेळेला एक नवीन विषय जेव्हा आपण या मीटिंगमध्ये घेतो, त्यावेळेला अनेक पालकांना या विषयाच्या माध्यमातून त्यांना अनेक गोष्टी समजून घ्यायला मदत होते. आजचा मुख्य विषय गेल्या वेळेला आपण अभ्यास घेतला होता मुलांचा, की अभ्यासामध्ये पालकांची नेमकी भूमिका काय असली पाहिजे. त्या विषयावर आपण चर्चा केली होती. तर या मीटिंगमध्ये आपण यशस्वी पालकत्वाचे 5 सुवर्ण नियम किंवा सोनेरी नियम हे आपण बघणार आहोत. ज्याच्या माध्यमातून आपण तर चांगले पालक आहोतच, परंतु कुठेतरी आपल्या ह्या गोष्टी राहूनच जातात आणि मग आपल्याला काही गोष्टी जाणून घेऊन, की आपण आता कशासाठी जुडलेले आहोत, की आपण अनेक प्रयत्न करतो, करत आहोत, करत राहणार पण आहोत. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला फक्त व्यवस्थितपणा जर आणता आला, तर आपलं पालकत्व एका उंचीवर आपल्याला नक्की घेऊन जाता येतं. आता पालकत्व ही एक कला पण आहे, जबाबदारी पण आहे आणि यशस्वी पालक होण्यासाठी काही मूलभूत नियम जर आपण पाळले, तर मुलांचा आणि आपला आत्मविश्वास वाढतो आणि या आत्मविश्वासाच्या माध्यमातून मुलांमध्ये आपण चांगल्या सवयी विकसित करू शकतो, जेणेकरून ते मूल समाजामध्ये जबाबदारीनं वागायला सुरुवात करू शकतं. आपल्याला प्रत्येक ठिकाणी वाटतं, की आपल्या मुलांनी व्यवस्थित असलं पाहिजे, व्यवस्थित वागलं पाहिजे. आपण सांगितलं त्या ठिकाणी त्यानं सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कुठे नाही झाल्या तर आपण इरिटेट होऊन मुलांसोबतचं आपलं जे वर्तन आहे, ते कुठेतरी त्याचं वर्तन बदलण्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतो आणि त्याच्यातून मुलांचे हे जे काही दुष्परिणाम हे आपल्याला दिसून येत आहेत. कोविडनंतर ही पॅरेंटिंग शिकणं अतिशय आवश्यक बनलेलं आहे. जेणेकरून आपल्या मुलांमध्ये जो ऑनलाईनचा परिणाम मुलांच्या वर्तनावर झालेला आहे, तो परिणाम आपल्याला जर पाहिला, तर खूप विचार करायला लावणारा असाच आहे. म्हणून आपण सुद्धा या मुलांमध्ये अनेक चांगल्या पद्धतीने बदल हे आपण घडवू शकतो. आता हे जे 5 सोनेरी नियम आहेत, ते आपण आता बघूया, सुरुवात करूया आणि ह्याच्यानंतर आपण चाइल्ड सायकॉलॉजी कशा पद्धतीने काम करते, ते पुन्हा आपण बघणार आहे, ते जे आपण सातत्यानं बघतो आणि शेवटी आपण पॅरेंटिंग कशासाठी आपण समजून घेतलं पाहिजे, त्याचे फायदे काय आहेत, ते करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्या आपण गोष्टी या मीटिंगमध्ये बघूया.
तर फक्त मला थोडीशी एक तुम्हाला विनंती करायची, की तुम्ही सर्वजण कुठून जॉइन झालात, तुमची मुलं कोणत्या वर्गाला आहेत, ते मला जाणून घेण्याची थोडीशी क्युरिओसिटी ही तयार झालेली आहे. तुम्ही प्रत्येकाने चॅट बॉक्समध्ये आपल्या मुलाचा वर्ग जर टाईप केला, तर मला त्या अनुषंगाने तुम्हाला संपर्क करून तुम्हाला मला काही मदत करता येते का, ते आपल्याला पाहता येईल. तर कृपया तुम्ही इथे दिलेल्या चॅट बॉक्समध्ये तुमच्या मुलाचा वर्ग तुम्ही टाईप करून तुमचं गाव जरी तुम्ही पाठवलं तरी मला लक्षात येऊन जाईल, की तुम्हाला कोणत्या पद्धतीचं मार्गदर्शन अजून अ, करण्यासाठी मला ती थोडीशी मदत होण्यासाठी तुम्ही ही मदत नक्की करावी. चॅट बॉक्स ओपन आहे. तुम्ही कुठून जॉइन झालात आणि तुमचे मुलं कोणत्या वयाचे आहेत ते मला जर कळवलं तर अधिकचं बरं होईल. आणि तुमची इन्व्हॉल्वमेंट सुद्धा या मीटिंगमध्ये दिसून येईल. येस. कोण टाइप करतंय? ओके. पवार आहेत, कृष्णा पवार 8वी ला अंबडवरून. येस. पुण्यावरून आहेत रवी कल्प. वय 5 वर्ष आहे. LKG. ओके. थँक यू. धनश्री आहेत. 6वी ला मूल आहे. ओके. मधल्या वयात. थँक यू. पाठवा लवकर, लवकर. म्हणजे आपल्याला काय होईल, आपली इन्व्हॉल्वमेंट पण या मीटिंगमध्ये ठेवायची. म्हणून प्रत्येकाने आपलं पंकज वाघ आहेत पुण्यावरून 8वी मध्ये मूल आहे. ओके. हे बघा 8वी, 5वी, 6वी, 7वी हे पूर्ण वय जे आहे मुलांचं हे डिसिप्लिन लावण्याचे आहेत. 8वी, 9वी पासून त्यांच्यासोबत मैत्री करून आपल्याला त्यांच्यासोबत अनेक गोष्टींची उकल करण्याचं वय आहे. येस. दत्तात्रय आहेत. काळबांडे. 7वी मध्ये मुलगा आहे तुमचा. ओके. बेळगाववरून सुमित्राताई 8वी ला. तुम्ही सातत्याने ही मीटिंग तुम्ही जॉइन करता. तुमचं कौतुक आहे. आणि सगळ्या पालकांना ही गोष्ट जी आहे पॅरेंटिंग ही अतिशय गरजेची आहे शिकण्यासाठी. आणि ती इथे जरी नसेल, पण कुठे ना कुठेतरी आपण ह्या गोष्टी जाणून घेणं अतिशय गरजेच्या बनलेल्या आहेत. धैर्य वाघ आहेत 9वी ला. सगळे जवळ मोठ्या वयाचे पालक आहेत. खूप चांगलं आहे. नाशिकमधून सीनियर KG. ओके. थँक यू. आणि ह्या मीटिंगला असं काही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्हाला ओपन माइंडेड राहून तुम्हाला याच्यामध्ये तुमचं नाव, तुमच्या मुलाचं नाव, तुमचा नंबर तुम्ही अगदी शेअर करू शकता आणि तुम्ही कधी पण तुम्ही संपर्क करून या मीटिंगसाठी. ओके. चिपळूणवरून आहे 3.5 वर्ष. ओके. थँक यू. रीमाताई. येस. खूप खूप धन्यवाद तुमचे. चला आपण आपल्या आता या मीटिंगला सुरुवात करूया. आणि अजून कोणी असतील तुमच्या परिचित लोकांना, अजून तुम्ही हे गोष्टी जर सांगितल्या, तर सगळ्यांसाठी या फायदेशीर ठरू शकतात. नाशिकवरून मेघाताई सातत्यानं आहेतच. ज्युनियर KG. ओके. आता आपण पालकत्वाचे 5 सुवर्ण नियम काय आहेत किंवा सोनेरी नियम, की ते आपण आपल्या गाठीशी बांधूनच ठेवायचे आणि या नियमांना आधारून अनुषंगानं आपली पॅरेंटिंग आपल्याला आपल्या मुलांसोबतही प्रचलित पुढे चालवायचे आहे. आणि मग आपण पहिला नियम बघूया कोणता आहे. तर याच्यामध्ये पहिला नियम आहे तो म्हणजे की प्रेम आणि शिस्त यामध्ये समतोल राखला पाहिजे. कारण जेव्हा आपण बघतो, की पालकत्वामध्ये प्रेम आवश्यक आहे आणि आपण सातत्यानं बघतो, की आपल्या मुलांवर आपण आगाढ, प्रचंड असं प्रेम करतो आणि कधी-कधी प्रेमापोटी मुलं जास्त लाडावली जातात आणि त्याच्यामध्ये काय होतं, की आपल्याला वाटतं, की उगाच मी ह्याचा लाड केला आणि प्रत्येक गोष्ट ऐकली, आपण ती ऐकायला नाही पाहिजे. अशा पद्धतीनं काही पालकांच्या मनामध्ये हा विचारसुद्धा येतो. परंतु पहिला नियम आहे तो असा, की जे आपलं प्रेम आहे आपल्या मुलांवर आणि जी डिसिप्लिन आहे, शिस्त यामध्ये आपल्याला समतोल राखायचा आहे. कारण प्रेमासोबतच शिस्तही असली पाहिजे आणि ती शिस्त आपल्याला
मुलांमध्ये रुजवण्यासाठी त्यांना मारायची आवश्यकता नाही, त्यांना रागवायची आवश्यकता नाही, त्यांना धमक्या द्यायची आवश्यकता सुद्धा नाही आहे. ही शिस्त राबवायची असेल तर आपण जस्ट एखादं काम सांगितलं आणि मूल ऐकत नसेल, तर आपण त्या मुलांसोबत थोड्या वेळापुरता जर आपण अबोला ठेवला, आपण जर बोललोच नाहीत, कसलाही प्रतिसाद दिला नाही, तर मुलाला लक्षात येतं, की नाही आपल्याला ही गोष्ट करणं आवश्यक आहे. आता आपण बघतो, की आपण म्हणतो शिस्त. आता शिस्त लावताना प्रत्येक ठिकाणी आपण सरळ शाळेमध्ये मुलांना पाठवलं, तर आपण म्हणतो, "सर ह्याला काय मारायचं ते मारा. माझी तुम्हाला काही ना नाहीये." पण जेव्हा सर मारतात आणि मूल घरी येऊन रडून सांगतं, त्यावेळेला आपल्या मनामध्ये प्रेम उफाळून येतं आणि आपण परत त्या मुलाचा लाड करण्यामध्ये गुंतून जातो. परंतु इथे पहिला नियम आहे, तो आपण स्ट्रिक्टली पाळायचा आहे, की आपलं जे मुलांना देण्यात येणारं प्रेम आहे आणि जी शिस्त आहे, ह्याचा बॅलन्स आपल्याला करता आला पाहिजे. कसा करायचा? आपल्याला ते नक्कीच समजून येईल पुढे सुद्धा. परंतु हा आपण लक्षात धरणं गरजेचं आहे. कारण आपण प्रेम व्यक्त करायचं आहे, पण गरज पडल्यास आपण मुलांना त्यांच्या चुका पण दाखवायच्या आहेत. त्या चुका जर आपण नाही दाखवल्या, तर मुलांचे जे सायकॉलॉजिकली समज आहेत, ते समज स्ट्राँग होत जातात आणि जसे-जसे स्ट्राँग होतात, तसे-तसे मूल मोठं झाल्यानंतर ते समज आपल्याला बदलणं तेवढंच कठीण होऊन जातं. जी लहान मुलं आहेत, त्या लहान वयातील मुलांना त्यांच्या सायकॉलॉजीनुसार आपण त्यांना प्रेम द्यायचे आणि शिस्तसुद्धा लावायची आहे आणि त्यांना उकल करून सांगायचे, की आपल्याला ही गोष्ट केली पाहिजे. कशासाठी? कारण आपण काय करतो, की आपलं पॅरेंटिंग जे आहे, ते एका गृहीतकांच्या आधारे आपण राबवण्याचा प्रयत्न करतो सातत्यानं आणि मुलांना आपण कॅज्युअली घेतो. परंतु मुलं इतकी हुशार असतात, इतकी चाणाक्ष असतात, की ती आपली सायकॉलॉजी ओळखून आपल्याला ते बरोबर ट्रॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये सातत्यानं ती पडलेली असतात. आणि आपण एका लेव्हलपर्यंत आपण त्यांना ताणू शकतो आणि तिथून ते ओळखतात, की बरोबर आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी येतात त्या अ, अ, जर आपण मागितल्या तर पालक आपल्याला देतातच आणि इथपर्यंत ते हे करतात, त्याच्यापुढे ते करू शकत नाहीत. परंतु तिथे आपल्याला मुलांना शिस्त लावायची असेल, तर आपल्यामध्ये सुद्धा ठामपणा, आपल्याला फर्म राहणं हे अतिशय गरजेचं आहे. आता थोडक्यात घरामध्ये मोबाईलची शिस्त लावायची आहे. मोबाईल मुले खूप वापरतात, टीव्ही बघतात. याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम थोडी शिस्त लावून घ्यावी लागेल आणि सोबतच मुलांना जेव्हा आई म्हणते, त्यावेळेला वडिलांनी पण आईच्या होकारामध्ये हो असणं आणि वडिलांच्या होकारामध्ये आईचा होकार असेल, की नाही आता तुला मोबाईल मिळणार नाही किंवा आता तुला टीव्ही मिळणार नाही किंवा तुला पाहायला मिळणार नाही. अगोदर आपण ही गोष्ट करूया. तर त्या ठिकाणी आपण शिस्तीवर जोर देणं अतिशय आवश्यक आहे. प्रेमाच्या बाबतीमध्ये जेवढं मूल लहान आहे, जेवढं आपल्याला इमोशनल आपल्या इमोशन्सचा बॅलन्स त्या मुलांच्या इमोशनल सेंटरमध्ये वाढवता येईल, तेवढा आपण तो प्रयत्न करायचा आहे आणि ते क्षण आपण पकडायचेत, ज्या क्षणी मुलाला रिक्वायरमेंट आहे आणि आपण तिथे उपलब्ध व्हायचं आहे. त्यावेळेला मुलांच्या मनामध्ये आपल्याविषयी नक्कीच प्रेम तयार होतं. सोबतच काय करायचं की मुलांना नेहमी आपण त्यांच्यावर प्रेम करतो, हे आपण नेहमी सातत्याने त्यांना जाणीव करून द्यायची. म्हणजे जाणीव झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण ते प्रयत्न करायचे आहेत. परंतु नियम पण ठरवायचे आहेत आणि ते नियमसुद्धा का महत्त्वाचे आहेत, ते आपण मुलांना जर समजून सांगितलं, तर मुलांच्या लक्षात त्या गोष्टी येऊ शकतात. घरामध्ये 2 मुलं असतील, तर तुम्हाला मी आवर्जून सांगेल, की तुम्ही मोठ्या मुलांचा सन्मान करा, रिस्पेक्ट करा आणि त्या मोठ्या मुलांना व्यवस्थित पद्धतीनं आपण जर शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, तर छोट्या मुलावर पुन्हा तुम्हाला किंवा आपल्याला किंवा रागवायची किंवा ओरडायची वेळ अजिबात येणार नाही. प्रेम तर आपलं असतंच. आपण अनकंडिशनल आपल्या मुलांसोबत राहायचंय आणि अनकंडिशनल त्यांना प्रेम देत असताना आपण कुठेही त्यांना त्याची कंपॅरिझन, तुलना किंवा ते फिअर विथ इमोशन्स आपण कधीही अशा पद्धतीनं करायचे नाही, जेणेकरून की तू अभ्यास केलास तरच मी तुला हे देईल आणि तू जर माझं ऐकलंस तरच तुला हे प्रोव्हाईड करेल. अशा पद्धतीचं जर पालकत्व आपलं असेल, तर आपल्याला ते कमी-कमी करायचं आहे आणि ते कमी करून आपल्याला आपल्या मुलांमध्ये कशा पद्धतीनं प्रेम रुजवता येईल आणि शिस्त लावता येईल याच्यावर आपण हे करायचं आहे. कारण काय करतो आपण, की आपण नेहमी मुलांना म्हणतो, की "तू अभ्यास केला नाहीस तर तुला मोबाईल नाही." तर तसं न म्हणता ही चुकीची पद्धत आहे आणि आपण ते जोडत राहतो त्या गोष्टी. परंतु चुकीची पद्धत काय, की तू हे नाही केलं म्हणून तुला ते नाही मिळणार. तू ते नाही केलं म्हणून तुला मी हे देणार नाही किंवा त्यांना पण सांगेल की तुला ते मिळणार नाही. अशा पद्धतीचं पालकत्व हे कुठेतरी नकारात्मक
इनपुटकडे घेऊन जातं आणि मग जे आपल्याला आउटपुट पाहिजेत ते सुद्धा आपल्याला निगेटिव्ह मिळायला सुरुवात होतं. समजा आपण उदाहरण घेतलं, की तू अभ्यास केला नाहीस, आता तुला मोबाईल मिळणार नाही. ह्याच्यामध्ये फक्त केवळ शिक्षा झाली. पण याच्यामध्ये प्रेमाने आणि शिस्तीने घ्यायचं असेल तर आपण काय करतो, की तू अभ्यासाऐवजी सतत मोबाईल वापरतोस. आपण एकत्र वेळ ठरवू आणि त्यानुसार मोबाईल एकत्रपणे वापरू. ही झाली शिस्त आणि त्याच्यासोबतचं प्रेमसुद्धा. पण जेव्हा आपण निगेटिव्हली म्हणतो, की नाही तुला मोबाईल तू तू अभ्यास करत नाहीस म्हणून तुला ही गोष्ट मिळणार नाही. तर आपल्याला आजपासून अशा पद्धतीनं कधीही मुलांसोबत वागायचं नाही आणि बोलायचं सुद्धा नाही. दुसरा नियम आहे तो म्हणजे, की आपल्या मुलांशी आपण प्रभावीपणे संवाद साधत राहायचे. सातत्यानं साधत राहायचे. संवादामध्ये कधीही वाद, विवाद किंवा विसंवाद तयार होईल अशा पद्धतीनं जेवढं कम्युनिकेशन आपण करू, तेवढं मुलांच्या भावविश्वाशी आपलं कनेक्शन हे पक्कं होत जाईल. आपण नियमितपणे काय करतो, संवाद कसा साधतो, की "तू हे कर, तू ते कर, तू असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे." अशा पद्धतीने त्याला सांगतो. बोलतो अभ्यासाविषयीच, सांगतो नियमाविषयीच, फक्त ऑर्डर सातत्यानं आपण त्यांना देत राहतो. संवाद म्हणजे कम्युनिकेशन जर आपण मुलांसोबत चांगलं जर आपण साधलं, तर मुलांमध्ये कॉन्फिडन्स तयार होतो आणि कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढण्यामध्ये मदत होते. म्हणून पालक आणि मुलांमध्ये जर आपल्याला पालक म्हणून आपल्या त्यांच्यासोबतचं नाते मजबूत करायचं असेल, तर आपल्याला सातत्याने त्यांच्याशी संवाद हा साधला पाहिजे. शाळेतून मूल येतं, मुलगी येते, "तू कशी आहेस? बरा आहेस? बरी आहेस? आज काय शिकायला मिळालं? तुला शाळेत काय अडचण आली का? सर काय म्हणाले? मॅडम काय म्हणाल्या? किंवा तुला कुठे आज काही समस्या असेल तर तू मी मदत करायला आहे. आम्ही मदत करू तुला." असं प्रत्येक वेळेला, पण गरज नसेल तेव्हा नाही. जेव्हा आपल्याला दिसून येईल सायकॉलॉजिकली, की आज काहीतरी झालंय, त्यावेळेला आपण मुलांसोबत संवादित होणं. पण सातत्यानं जर संवाद ठेवला तर मुलं आपल्याशी कनेक्टेड राहतात आणि कायमस्वरूपी संवाद हा अतिशय गरजेचा झालेला आहे. आज आपली मुलं ऐकत नाहीत. हे कशावर? कारण आपण फक्त मुलांमध्ये करेक्शन करण्यावर जोर देतोय. कनेक्शनवर आपला जोर बिलकुल नाही. म्हणून आजपासून मुलांशी आपल्याला जर नातं, आपलं जर कनेक्शन वाढवायचं असेल, तर आपल्याला त्यांच्यासाठी प्रभावी संवाद हा साधला पाहिजे. कारण आपण सातत्यानं मुलांना बोलतो आणि सांगत राहतो. इथे मुलांना आता आपल्याला ऐकायचं आहे. आणि जेव्हा मुलांना आपण ऐकतो, त्यावेळेला मुलं आपल्याशी संवादित होतात. प्रत्येक गोष्ट किंवा अनेक मोठ्या प्रमाणातल्या ज्या समस्या येतील, त्या समस्या शेअर करण्यासाठी मुले तयार होतात. म्हणून हा एक दुसरा सोनेरी नियम आपण आपल्या मनामध्ये, आपल्या मनपटलावर हा आपल्याला कोरून ठेवायचा आहे, की मुलांशी आपण प्रभावी संवाद हा सातत्यानं साधला पाहिजे. मुलगी आहे, मोठी झाली, आता तिला सगळ्या गोष्टी कळतात किंवा तिनं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, असं न करता, की जिथे-जिथे तिला गरज आहे, अगदी आपण ओपन माइंडेड राहून आपल्या मुलांशी आपण संवाद हा साधला पाहिजे. जर आपण संवाद नाही साधला, त्यांच्या समस्या जर नाही मिटवल्या, तर तिथे कोणी ना कोणी चुकीची व्यक्ती येते आणि त्यांना चुकीचं काहीतरी सांगून जाते आणि त्या पद्धतीनं मुलं त्याचं अनुकरण करण्याचा नेहमी प्रयत्न करतात. मग आपल्याला लक्षात येतं, की अरे आपल्या घरी अशा गोष्टी नाहीत, पण या मुलांमध्ये कुठून आल्या? तर आपल्या संवाद त्यांच्याशी जर प्रभावी होत नसेल, तर ह्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून संवादावर आपण भर दिला पाहिजे. कारण आपण कसं आहे, की कधी पण संवाद करताना, "तू अभ्यास का करत नाहीत? तुला समजत नाही का?" त्याच्याऐवजी आपण पॉझिटिव्ह काय म्हणू शकतो? "तू अभ्यास करताना तुला काही समस्या येतात का? त्या येत असतील तर आम्ही तुला मदत करतो." आणि आज प्रत्येक घरामध्ये एज्युकेटेड पालक हे आहेतच आणि त्याच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांशी अ, चांगल्या पद्धतीनं अनेक गोष्टी करू शकतो. असं नाही आहे, की आता बऱ्याच घरांमध्ये काय होतं, की मूल मोठं झालं, वडील आणि मुलाचा संवादच खुंटून जातो. मुलगी मोठी झाली, मुलगी आणि आईचा संवादच खुंटून जातो. कारण प्रत्येक वेळेला आपण त्या मुलांवर एक वेगळ्या पद्धतीनं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये मुलं कुठे-कुठे इरिटेट होतात. परंतु आपण जर हा संवाद एक चांगल्या पातळीवर जर आपण सातत्यानं ठेवण्याचा प्रयत्न केला, तर हीच ती मुलं आहेत आपल्याला चांगल्या पद्धतीनं सगळं सकारात्मक प्रतिसाद द्यायला हे तयार होतात. म्हणून संवाद हा खुलेपणानं झाला पाहिजे. त्या खुलेपणानं जेव्हा संवाद होईल, तेव्हा मुलं आपल्या भावना, आपली मत हे व्यक्त करतील आणि प्रत्येक मताला आपण सुद्धा तेवढंच महत्त्व देण्याचा आपण जर प्रयत्न केला, तर मुलं सातत्यानं आपल्यासोबत संवाद करायचा प्रयत्न करतील. तिसरा सोनेरी नियम आहे,
मुलांचा आत्मविश्वास आणि स्वावलंबन हे आपण वाढवलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींची जबाबदारी देऊन आपण मुलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज बघतो मुलं आपल्या अवतीभोवती असतात, परंतु छोटी-मोठी कामं सांगितली तर मुलं कुठेतरी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न किंवा दुसऱ्यांना ब्लेम लावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. म्हणून मुलांचा आत्मविश्वास सुद्धा वरील जे दुसरा मुद्दा आहे त्याच्या माध्यमातून आपण तयार करू शकतो. कारण कॉन्फिडन्स जर मुलांमध्ये घरामध्येच नसेल आणि आपण जर तो तयार करत नसू, नेहमी जर आपण त्यांचं अपमानित केलं, त्यांना धमक्या दिल्या, भीती दाखवली, त्यांना सातत्यानं फिअर विथ इमोशन्सचा आपण जर मारा केला त्यांच्यावर, तर मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. म्हणून स्वतः निर्णय घेण्याची जबाबदारी स्वीकारण्याची सवय लावणे आजच्या मुलांना अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. आणि त्याच्यातसुद्धा मुलं शिकलीत, उच्च शिक्षित आहेत, परंतु जबाबदारीने त्यांना एखादं काम करायला जेव्हा जायचं असतं, त्यावेळेला त्यांना प्रचंड समस्यांना तोंड द्यायची वेळ येते. म्हणून आपण आपल्या मुलांचा आत्मविश्वास हा स्वतःच वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांचं स्वावलंबन. मग छोट्या-छोट्या जबाबदाऱ्या असतील, कुठले बँकेची कामं असतील किंवा बाजारातली काही कामं असतील, मार्केटमधली काही कामं असतील किंवा घरी काही आपल्याला एखादा वस्तू आणायची असेल, त्या निर्णयामध्ये त्याला थोडंसं डिसिजन घेण्यासाठी आपण जर सकारात्मक त्याला सपोर्ट केला, तर मुलं हळू-हळू जबाबदारी स्वीकारायला पुढे येतात. एखादी जबाबदारी दिली, मुलं चुकतील, पडतील, पाडतील, नुकसान करतील, हरकत नाही. परंतु बाहेर किंवा मोठं झाल्यावर मोठं नुकसान होण्यापेक्षा छोट्या-मोठ्या नुकसानाकडे आपण दुर्लक्ष करून त्याला जर जबाबदारीने उभं राहण्यासाठी आपण त्याच्यामध्ये आत्मविश्वास तयार केला, तर मुलं आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देतील. म्हणून नियमितपणे आपण नियम पहिला, प्रेम आणि शिस्त यामध्ये आपल्याला समतोल राखायचा आहे. त्याच्यासाठी आई-वडील दोघांनी प्रयत्न करायचा आहे. मुलांशी सगळ्यांनी प्रभावीपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिसरं, मुलांचा आत्मविश्वास आणि स्वावलंबन वाढवण्यासाठी पालक म्हणून आपण प्रयत्न करायचा आहे. जेणेकरून मुले स्वावलंबी होतील आणि छोट्या-छोट्या कामामध्ये आपल्याला सहकार्य करतील. चौथा नियम, मुलांसाठी उपलब्ध राहा आणि त्यांना वेळ द्या. हा सुवर्ण म्हणजे अतिशय हा तर टॉपचा आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे, की कधी-कधी बघतो आपण पुरुष मंडळी असते किंवा आई-वडील असतात. आज अ, ह्या युगामध्ये दोघांनाही कामावर जाण्याची अ, गरज तयार झालेली आहे आणि जेव्हा आपण कामावरून येतो, त्यावेळेला मुलं काही अपेक्षा ठेवून आपल्याकडे येत असतात. परंतु आपण आप आपलंच काम करून आल्यामुळे आपण त्यांच्यासाठी उपलब्ध राहत नाहीत आणि मुलांचा कुठेतरी हिरमोड होतो. क्वालिटी टाईम, गुणवत्तापूर्ण वेळ हा आपण मुलांसाठी दिला पाहिजे. किमान अर्धा ते 1 तास तरी आपण मुलांसाठी अनकंडिशनल पद्धतीनं वेळ आपण त्यांना दिला पाहिजे. म्हणून आपण सातत्यानं घरी असू, जेव्हा-जेव्हा मुलांसोबत आहोत, त्या-त्या वेळेला आपण मुलांसाठी उपलब्ध राहिलं पाहिजे. गरज नसताना नाही, जेव्हा मुलांना गरज पडते, त्या समजा आपण आता लॅपटॉपवर काम करतोय किंवा कुठलं ऑफिसमधलं काम आलंय किंवा व्यवहाराच्या बाबतीतल्या काही गोष्टी करतोय आणि त्यावेळेला मुलगी छोटं-मोठं आपल्याजवळ येतंय आणि काहीतरी आपल्याकडून अपेक्षित पद्धतीनं काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतंय. त्यावेळेला आपण कितीही अर्जंट असलं, तर ते काम जर आपण बाजूला ठेवलं आणि त्यांना जर वेळ दिला, तर त्या वेळेमुळे मुलांसोबत आपली एक प्रकारची महत्त्वपूर्ण अशी बॉन्डिंग होते. संवाद वाढतो. मुलं आपल्याशी कनेक्ट होतात आणि त्यांना लक्षात येतं, की आपल्या आई-वडिलांपुढे आपण महत्त्वाचे आहोत आणि ते आपल्याला पूर्ण पद्धतीनं आपल्याला ते वागवतात आणि कधीही आपल्यासाठी ते उपलब्ध असतात. आणि जेव्हा अशा पद्धतीच्या गोष्टी होतात, त्यावेळेला मुलं आपल्याला मुक्तपणे आपल्या ज्या काही गोष्टी त्या आपल्याला सांगायला रेडी असतात. म्हणून मुलांना आपला प्रयत्न असतो, की मुलांना खेळणी द्यायच्या, अ, वस्तू द्यायच्या, नको त्या वस्तू द्यायच्या आपण आणि परंतु मुलांना पालकांचा वेळ हवा असतो वस्तूंपेक्षा. मग आपण खेळणी दिली मग त्यांची इमोशनल अटॅचमेंट कुठे होणार? त्यांची खेळणीसोबतच होणार आणि मग हळू-हळू त्यांचा इमोशनल इंटेलिजन्स आहे, तो कमी-कमी होत जातो आणि त्यांची मग मालकी हक्क गाजवायचा त्यांचा प्रयत्न सातत्यानं पुढे येतो. त्यासाठी आपण खेळणी देताना सुद्धा मुलांना त्यांच्यासोबत जर आपण खेळण्याचा प्रयत्न केला, तर मुलं जास्त प्रमाणामध्ये आपल्याशी कायमस्वरूपी कनेक्ट व्हायला मदत होऊ शकेल. 5वा नियम आहे शेवटचा, मूल जसे आहे तसे आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्याला आपण प्रेम दिलं पाहिजे. प्रत्येक मूल वेगळं असतं. काही मुले अभ्यासात हुशार असतात, तर काही वेगवेगळ्या कलेमध्ये हुशार असतात किंवा खेळामध्ये. तर मुलाला जी गोष्ट आवडते, तहान-भूक विसरून तो करण्याचा प्रयत्न करतो.
त्याच्यासाठी आपण सपोर्ट केला पाहिजे. त्याच्यातून मुलांचा कॉन्फिडन्स आणि कॉन्सन्ट्रेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आणि मूल जेव्हा सेन्स ऑफ अचिव्हमेंटची वेळ येते त्यावेळेला मूल बरोबर त्या गोष्टी उचलून स्वतःचा मार्ग स्वतः निवडण्यासाठी सक्षम ठरतं. अशा पद्धतीनं हे जे पॅरेंटिंगचे यशस्वी पालकत्वाचे जे सोनेरी नियम आहेत ते तुमच्यासाठी मी आज इथं मुद्दामून आणलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण या 5 गोष्टींवर सातत्यानं आपण लक्ष द्यायचं आहे. ह्याच्यातला महत्त्वाचा म्हणजे मुलांसाठी उपलब्ध राहा आणि त्यांना वेळ द्या. वेळ म्हणजे फक्त बागेमध्ये घेऊन जाणं, मॉलला घेऊन जाणं, कुठेतरी घेऊन जाणं, त्यांना मूव्ही दाखवणं किंवा त्यांना ट्रेकिंग आवडतं, फिरायला आवडतं, गार्डन आहे, गार्डनमध्ये सोडून द्यायचं आणि आपण मोबाईलवर बसायचं. अशा प्रकारचा वेळ जर आपण देत असू, तर मुलांची आपली जी आहे अटॅचमेंट ते हळू कमी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांना वेळ द्यायचा आहे, तर आपल्याला त्यांना अनकंडिशनली आपल्याला त्यांच्यासाठी उपलब्ध राहायचं आहे. मला वाटतं हे 5 नियम तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. जेणेकरून तुम्हाला कधी पण सहजगत्या तर हे नियम 5च आहेत. छोटे आहेत, वाटणार नाहीत. परंतु जेव्हा आपण ह्याला रीड करू, जेव्हा ह्याला आपण बघू, वाचू, त्यावेळेला आपल्या मुलांकडे, आपल्या परिवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सातत्यानं नव्या पद्धतीनं हा बदलल्याचा तुम्हाला दिसून येऊ शकतो. म्हणून हे नियम तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे जर आपण स्वतःला घालून दिले, तर आपली मुलं नक्कीच आपल्यासोबत कनेक्ट व्हायला मदत होऊ शकते. आता ही जी आजची कार्यशाळा आहे, त्याच्या माध्यमातून हे स्क्रीनशॉट घेतला असेल तर सगळ्यांनी येस टाइप करा. सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला येस, ओके. थँक यू. आणि याच्या माध्यमातून कसं आहे, की या गोष्टींवर जर आपण लक्ष दिलं, तर खूप काही आपल्याला कुठे कोणाकडे जायची, कोणाला विचारायची, कोणाला सांगायची ही गरज राहत नाहीये. पण आपण अ, ह्या नियमांमध्ये स्वतःला ठेवून जर प्रयत्न केला, तर नक्कीच आपल्याला अ, मुलांसोबतचं कनेक्शन हे अजून चांगल्या लेव्हलला घेऊन जाता येईल. आता आपण पुढे जाऊया. कारण या मीटिंगला तुम्ही जे आलात त्याचे मुद्दे होते, की मुलं सांगितलेल्या गोष्टी ऐकत नाहीत, पाहिजे तेवढा अभ्यास करत नाहीत, मोबाईल, टीव्हीचा वापर जास्त करतात आणि समजून सांगायला जावे तर रागात येतात, चिडचिड करतात आणि त्यांच्यावर या समस्यांवर उपाययोजना करताना आपल्यालाही काय करावं ते कळत नाही. ह्या मुद्द्यांना आधारित मी अनेक पालकांना पॅरेंटिंगकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय आणि या गोष्टी आवर्जून सगळ्या पालकांनी जागरूकपणे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आता आपल्या मुलांसोबतचं नाते मजबूत करायचं आहे, तर आपल्याला संवाद साधलाच पाहिजे. मोठी मुलं आहेत त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. मधल्या वयाची मुलं आहेत त्यांच्यासोबत प्रत्येक कौशल्य मुलं शिकत असताना त्याच्यामध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट आपण ही वाढवली पाहिजे. मोठ्या मुलांना जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण उपलब्ध असलं पाहिजे आणि छोट्या मुलांसोबत तर आपल्याला सातत्यानं भावनिकरित्या जोडलेलं राहणं अतिशय गरजेचं आहे. लहान मुलांना कधीही चिडू नये, कधीही रागवू नये, मारू नये, धमकावू नये. कारण जेव्हा आपण अशा गोष्टी करतो त्यावेळेला मुलांमध्ये भीती, भय हे तयार होतं किंवा इमोशनली आपल्याशी अटॅच असल्यामुळे मुलं चिडचिड करतात. जेणेकरून त्यांना आपल्या सोबतची जी डिटॅचमेंट असते, आपल्यासोबत त्यांना सोडून राहणं त्यांना सहज शक्य होत नाही आणि त्या भावना ते व्यक्त करू शकत नाहीत. म्हणून मुलं काय करतात, अशा पद्धतीनं चिडणं, रागात येणं, रडणं या पद्धतीनं लहान मुलं ह्या गोष्टी करत असतात. पण ही जी मुद्दे आहेत, हे मुद्दे घेऊन पुढचा जे 10 ते 20 मिनिट आपण वेळ हे करणार आहोत, त्याच्यातून तुम्हाला ह्या सगळ्यांची मुद्द्यांची उकल ही ऑटोमॅटिक झाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून आपण बघूया, की प्रत्येक मूल हे युनिक आहे, अद्वितीय आहे. प्रत्येक मुलाचा पर्पज हा स्वतंत्र आहे आणि तो पर्पज आपण डोळ्यासमोर ठेवून आपल्या मुलांना आपण एक आदर्श व्यक्ती म्हणून थोडंसं प्रेम द्यायचं आहे, त्यांना स्वातंत्र्य द्यायचं आहे आणि काही अनुभवसुद्धा द्यायचे आहेत. आपल्याला फार काही गोष्टी ह्या मुलांसाठी करायच्या नाही आहेत. त्यांच्यासाठी संपत्ती जमवण्यापेक्षा त्यांच्यावर संस्कार करून संपत्ती सांभाळण्यासाठी किंवा क्रिएट करण्यासाठी जर आपण त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, तर ती मुलं होतकरू आणि समाजामध्ये पुढे येणारी तयार होतील. पण आपण मुलांसाठी सगळ्या गोष्टी जर करण्याचा आणि देण्याचा प्रयत्न करत असू, तर मुलांना त्या मूल्यांचं ज्ञान माहीत नाही की किती प्रमाणामध्ये त्यांना ते मिळू शकतं. पण आपण सातत्यानं मुलाचं जे वेगळेपण आहे
ते आपण वेगळेपण जपून ठेवणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून हे करत असताना आपण ही गोष्ट कायम लक्षात धरायची. आपल्या घरामध्ये 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, 4 असतील, तर प्रत्येक मूल हे युनिक आहे. युनिक म्हणजे वेगळं आहे, स्वतंत्र आहे. त्याचा पर्पज वेगळा आहे. आईच्या पोटामध्ये असतानाच त्या मुलाचा जो उद्देश आहे, पर्पज आहे, तो बऱ्यापैकी तयार झालेला असतो. नंतर फक्त आपल्याला शेपिंग करायची असते आणि ती करत असताना आपल्याला फक्त सपोर्टिव्ह राहायचं आहे आणि त्यांना थोडंसं स्वातंत्र्य द्यायचं. ह्या जर गोष्टी आपण करू, तर मुलं आपल्याला चांगला प्रतिसाद नक्कीच देतील. सोबतच आज बघतो, की मोठ्या प्रमाणामध्ये मुलांच्या या वर्तन समस्या आपल्याला दिसून येत आहेत. टॉपची वर्तन समस्या ह्या सगळ्या, की मोबाईल, टीव्ही आहे, गृहपाठ, अभ्यास नको. अभ्यास आता मुलं करायलेत, पण परीक्षापुरता अभ्यास करतायत. परीक्षा आली की मुलं अभ्यास करतायत. परीक्षा संपल्या की मुलं खेळतायत. परीक्षेकडे द जेव्हा लक्ष जातं त्यावेळेला त्यांना स्ट्रेस येतो, अँक्झायटी येते, परेशानी होते आणि अशा प्रकारचा अभ्यास करणं हा कतई आणि कदापिही चांगला नाही आहे. आज आपण बघतोय 10वी-12वीच्या परीक्षा चालू आहेत. 12वीचा तर ट्रेंडच निघाला आहे, की कॉलेजनं त्यांना कमिट करायचं आहे, की तुम्ही आमच्याकडे ॲडमिशन घ्या. क्लासेसला कुठं जायचं तिकडे जा. आल्यावर तुम्हाला सगळ्या आम्ही गोष्टी मॅनेज करू आणि त्या पद्धतीने परीक्षा सध्या चालू आहेत. परंतु भविष्य हे भयानक असणार आहे. या मुलांच्या हातून जे डॉक्टर आणि इंजिनिअर अशा पद्धतीनं बनतील, ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील, तर पुढे आपलं भविष्यसुद्धा आपण आपल्या हाताने कसं घडवतो ह्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. रॉंग डिमांड्स वाढल्यात, बॅक आन्सरिंग वाढली, लेझीनेसपणा आहे, सेल्फ डिसिप्लिन नाही आहे, रिस्पेक्ट करत नाहीत असं दिसतंय आपल्याला, रागात प्रतिसाद देत आहेत आणि दुसऱ्यांची बरोबरी करणं हे सातत्यानं मुलांकडून आज होताना दिसत आहे. मला माहिती आहे प्रत्येकाच्या याच्यापैकी 3 ते 4 ह्या कॉमन समस्या नक्कीच आहेत आणि या समस्यांना धरून आपण काय केलं पाहिजे हे आपण पुढं बघणार आहोत. आणि या वर्तन समस्या जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला आपण काय करतो, वर्तनावर आपण लक्ष देतो आणि त्याच्यावर लक्ष देताना आपण नेहमी चिडतो, रागवतो, हे करतो. परंतु तुम्हाला पालक म्हणून विनंती असेल, की आपण या पॅरेंटिंगच्या जर्नीमध्ये काम डाऊन असलं पाहिजे. आपण शांत असलं पाहिजे आणि जेव्हा आपण शांत होऊ त्यावेळेला आपल्याला आवाका लक्षात येईल आणि मुलांची सायकोलॉजी समजायला मदत होऊ शकते. मुलं शांत असतात, मुलं ऑब्झर्वेशन करतात, बरोबर बघतात आणि बरोबर आपल्याला कुठे चितपट करायचं हे मुलंसुद्धा व्यवस्थितरित्या प्लॅन करून आपल्यासोबत वर्तन ठेवतात. पण आपण एवढंही झालो तरी पण आपल्याला मुलांच्या गोष्टी आपल्याला अजूनही कळत नाहीत. मुलांची सायकॉलॉजी जर आपण समजून घेतली तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते आणि हे समजून घेण्यासाठी आपण मात्र इनर साईडला शांत असलं पाहिजे, काम डाऊन असलं पाहिजे आणि काम डाऊन व्हायचं असेल तर आपल्याला स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये आपण जर थोडंसं गुंतलो किंवा वाचन म्हणा किंवा वेगवेगळ्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर आपण सुद्धा आपला राग हा ताब्यामध्ये आणू शकतो. पण ह्या जर्नीमध्ये लाँग टर्म जर्नीमध्ये आपल्याला शांत राहूनच आपल्याला काम करायचं आहे. सुरुवातीलाच सांगितलं मी त्या 5 मुद्द्यांमध्ये, की ॲक्सेप्ट युअर सेल्फ, युअर चाइल्ड म्हणजे आपल्या मुलांना जसं आहे तसं आपण स्वीकारायचं आहे. कसंही असू द्या, त्याची तुलना आपल्याला दुसऱ्यांसोबत करायची नाही आहे. आणि पॅरेंटिंगचा उद्देश काय असतो आपला, की आपलं मूल शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे आणि पालकच आहेत, की जेणेकरून ही इच्छा ठेवतात, की माझ्याही पेक्षा, आपल्याही पेक्षा आपलं मूल मोठं झालं पाहिजे आणि अशी इच्छा इतर कुठंही आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. ना भाऊ म्हणतो, ना काका-काकू म्हणतील, ना शेजारी म्हणेल, ना बाहेरचे. असतील एखाद दुसरा परिवार, की परिवारामध्ये सगळीच पुढे गेली पाहिजेत आणि सगळ्यांसाठी सपोर्टिव्ह नेचर. परंतु आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रमाण कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतो. मग हा उद्देश आपण ठेवताना, की नेहमी आपण काय करतो, मुलांना सुविधा देतो आणि सुविधा दिल्यानंतर आपण त्यांच्याकडून गृहीत धरून आपला उद्देश हा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु पालकत्वाचा उद्देश आज आपण हा ठेवला पाहिजे, की आपली मुलं ही रिस्पॉन्सिबल बनली पाहिजेत, आपली मुलं ही आनंदी पण असली पाहिजेत. मुलं आनंदी, रिस्पॉन्सिबल नाही. रिस्पॉन्सिबल आहे, परंतु आनंदीच राहत नाही. काय करावं कळत नाही. आणि जेव्हा ह्या 2 गोष्टी इनबॅलन्स होतात किंवा बॅलन्स नसतात, त्यावेळेला मुलं सक्सेससाठी झगडत असतात. आणि आपलं मूल यशस्वी व्हावं असं आपल्याला वाटत असेल, तर आजच्या पालकत्वाचा खरा उद्देश तो आहे, जो म्हणजे आपण मूल रिस्पॉन्सिबल बनवलं पाहिजे आणि आनंदी बनवलं पाहिजे. तेव्हा मूल यशाकडे अगदी सोप्या ह्याच्यातून किंवा आपल्या सहकार्यातून ते यशाकडे
नेहमी पुढे पुढे जाताना आपल्याला दिसून येईल. म्हणून आजपासून आपल्याला आपल्या पालकत्वाचा उद्देश हा ठेवायचा आहे. आणि रिस्पॉन्सिबल कसं, तर सांगून नाही, तर त्याला जबाबदाऱ्या देऊन त्याच्या कामामध्ये इन्व्हॉल्व होऊन त्याला उकल करून जर आपण गोष्टी सांगितल्या तर मुलं नक्की ह्या गोष्टी ऐकतात. मग मुलांच्या अपेक्षासुद्धा असतात. जशा आपण मुलांच्याकडून अपेक्षा ठेवतो. त्या अपेक्षा ठेवताना आपण सुद्धा काय करतो, की आपल्या ज्या अपेक्षा होत्या, ज्या पूर्ण नाही झाल्या, त्या आपण मुलांकडून ओढून घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला शिकायचं होतं डॉक्टर, इंजिनियर किंवा अजून काहीतरी, परंतु आपल्याकडून झालं नाही म्हणून मुलांनी त्या आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. परंतु जेव्हा आपण मुलांच्या अपेक्षा लक्षात घेऊ, त्यावेळेला मुलंसुद्धा आपल्या अपेक्षांवर काम करायला सुरुवात करतील. सगळ्यात पहिली अपेक्षा त्या सुवर्ण नियमामधलीच आहे. जे आपण 5 नियम बघितले, त्याच्यातली पहिली आहे, की गुणवत्तापूर्ण वेळ. तुमचे जे काही गोष्टी असतील, तुम्ही कोणत्या पदावर आहात, किती मोठे आहात, काय करता, कोणासाठी काम करता, कशा पद्धतीनं. पण तेवढं असूनही जर आपण आपल्या मुलांसाठी गुणवत्तापूर्ण वेळ देत नसू, तर मुलांचा रिस्पॉन्स हा आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे येईल का नाही, नो गॅरंटी. म्हणून आपण नेहमी मुलांकडची सुद्धा आपल्याकडून अपेक्षा असते, की आपल्याला त्यांनी वेळ दिला पाहिजे. दुसरी गोष्ट, की आपण सातत्यानं मुलांवर रागवत असतो, सातत्यानं चिडत असतो, सातत्यानं त्यांना घालून पाडून बोलत असतो, सातत्यानं त्यांना टोमणे मारत असतो. ह्या गोष्टी होत असतील तर मुलांच्या अपेक्षा आहेत, की सारखं आईवडिलांनी रागवू नये. त्यांनी जर व्यवस्थित समजावून सांगितलं तर मला नक्कीच ते काम करता येईल. परंतु काही चूक झाली की आपण त्यांच्यावर चिडतो, रागावतो आणि घरामध्ये जी मोठं मुलं आहेत तर त्यांना तर सातत्यानं आपण टोमणे मारतो. म्हणजे घालून पाडून बोलणं, अपमानित करणं. आणि हे का करतो? तर घरामध्ये जर 2 मुलं असतील, तर त्याच्यापैकी छोट्या मुलांना जास्त आपण हे करतो आणि मोठ्या मुलांना सातत्यानं बोलत राहतो. घरामध्ये चांगलं वातावरण तयार करायचं असेल, फ्युचर चांगलं करायचं असेल परिवाराचं, तर तुम्हाला माझी विनंती राहील, सजेशन राहील, की मोठ्या मुलाचा अगोदर आपण सन्मान आणि रिस्पेक्ट केला पाहिजे. मोठ्या मुलांना ज्या पद्धतीनं आपण वागू, ज्या पद्धतीनं आपण त्यांना समजावून सांगू, त्या पद्धतीनं छोटी मुलं सगळ्या गोष्टी ह्या ऑटोमॅटिक समजून घेतील. पण तुमच्या घरामध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती असेल, तर मुलांना अजिबात टोमणे मारणं होत असेल, तर ते तुम्ही सगळ्यांनी मिळून हे बंद केलं पाहिजे. सोबतच तुलना कोणालाही आवडत नाही. आपली तुलना दुसऱ्यांसोबत केली, झाली, तर आपल्याला आवडतं का? बिलकुल नाही. अगदी आपल्या बॉसनं आपल्या कामाच्या ठिकाणी जरी तुलना केली, की तुम्हाला हे जमत नाही, ते कसं करतात, तरी आपल्याला आवडत नाही. पण आपण सातत्यानं मूल युनिक आहे आणि त्याचं एक वेगळा पर्पज आहे हे माहीत असून सुद्धा आपण छोट्या-मोठ्याची सुद्धा घरामध्ये तुलना करत असतो. आता बघा घरामध्ये 2-3 मुलं असतील. कोणी मोठ्यानं वाचतंय, कोणी शांत बसून वाचतंय, कोणाला ग्रुपमध्ये असं वाटतंय, कोणाला एकांत प्रिय असतात. तर ही वेगवेगळं काय आहे? त्यांचा युनिकनेस दर्शवणारी त्यांची लक्षणं आहेत. आणि आपण त्या लक्षणावरून त्यांना त्या पद्धतीनं सपोर्ट करणं गरजेचं आहे. म्हणून मी एक व्हिडिओसुद्धा आता मधल्या काळामध्ये आपल्या ग्रुपवर मी परवाच टाकला होता, की जेव्हा घरामध्ये या गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे असतात, त्यावेळेला भीतीदायक वातावरण असतं. आणि जेव्हा मोकळेपणा येतो त्यावेळेला मुलांना स्वातंत्र्य मिळतं, सपोर्ट मिळतो आणि मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढून मुले पुढे जाण्यासाठी तयार असतात. म्हणून ह्या मुलांच्या कॉमन अपेक्षा आहेत. त्याच्यापैकी जे 5 सुवर्ण नियम आहेत त्याच्यामध्येच या सगळ्या गोष्टी येतात. तरी पण तुम्हाला पॅरेंटिंगच्या या जर्नीमध्ये पुन्हा-पुन्हा मी सांगेल, की तुम्ही गुणवत्तापूर्ण वेळ हा मुलांसाठी नेहमी दिला पाहिजे. म्हणून या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आता चाइल्ड सायकॉलॉजी, मुलांची मानसिकता कशा पद्धतीनं काम करते, कशी असते, त्या पद्धतीनं आपण आता ह्या स्लाईडच्या माध्यमातून समजून घेऊ. चाइल्ड सायकॉलॉजी ही फन ओरिएंटेड असते. नेहमी सातत्यानं त्यांना मजा घ्यायची, आनंद घ्यायचा आहे. तुम्ही ओरडताय, चिडताय, रागवताय, मारताय ह्याच्याशी काही देणं-घेणं नसतं. किंवा कुठूनही तुम्ही कितीही काही करताय ह्याच्याशी त्यांचं देणं-घेणं नसतं. कारण त्यांची मानसिकताच अशी असते, की त्यांना प्रत्येक गोष्टीतून आनंद मिळाला पाहिजे. आणि मुलं आहेत, ते आनंद घेण्याचा प्रयत्न करतीलच. खेळतील, पाडतील, फोडतील, तोडतील, बोलतील, पळून जातील, चिमटे घेतील, त्रास देतील. मोठं मूल बसलं तर छोटं येईल, त्याची पेन्सिल उचलून घेऊन जाईल, इरेजर घेऊन जाईल. हे होत राहणार. आणि याच्यासाठी आपल्याला त्रागा करायची गरज नाही आहे. कारण त्यांची मानसिकता ही फन ओरिएंटेडच असणार आहे. पण आपली मानसिकता ही टास्क ओरिएंटेड असते, की कसलाही व्यत्यय न येता त्यानं सांगितलेली कामं ही केली पाहिजेत.
पण ते करू शकत नाहीत. कारण त्यांची मानसिकता त्या पद्धतीनं काम करते. आणि आपण काय करतो, घरात 2 मुलं असतात. एक मूल 4थी-तिसरीत असलं, 5वीत असलं आणि एक मूल के-जीत असलं, तर मोठ्या मुलांना आपण आपल्या लेव्हलनंच समजतो. आणि आपण सांगतो, की "तू मोठा झाला, तू मोठी आहेस, तुला कळायला पाहिजे, तुला अक्कल नाही का? तुला समजत नाही का? मी किती वेळा सांगतो." तरी पण त्यांच्याकडून त्या गोष्टी होत नाहीत. कारण मूल मूलच असतं, फक्त वयामध्ये फरक असतो. आपल्यापेक्षा आणि आपल्या लेव्हलला ते मुलं आलेली नसतात. नियमितपणे आपण टास्क ठेवून वागत असतो. आपल्या कामात सुद्धा तेच. कारण कामाचा जो कंटाळा येतो आपल्याला, तो आपण टास्क ठेवल्याने. आता मीटिंग अटेंड करतोय, काही जणांनी टास्क ठेवला असेल, की एवढा वेळ बाबा अवघड आहे. परंतु जर तुम्ही फन ओरिएंटेड काय आहे, क्युरिओसिटी काय आहे, ह्याच्यात काय मिळणार आहे, काय समजणार आहे, ह्या जर गोष्टीवर आपण लक्ष दिलं, तर आपली ही मीटिंग कधी संपली हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. आणि मुलांचं त्या पद्धतीनं वागणं असतं. जेवण करताना त्यांना भांडी वाजवायची, अंघोळ करताना त्यांना खेळायचं आहे, अंघोळीतून बाहेर आल्यानंतर त्यांना पूर्ण रूममध्ये किंवा इकडे-तिकडे ओले पाय घेऊन पळायचं आहे, फिरायचं आहे. पण आपला टास्क काय आहे, की शाळेची बस येणार आहे, आपल्याला पटकन आवरायचं आणि ते तिकडे गेला पाहिजे. नाही जात तर मी मारणार किंवा रागवणार किंवा चिडणार. नाहीतर बोलणारच नाही किंवा धमक्या देणार. अशा पद्धतीनं ही जर सायकॉलॉजी आपण समजून घेतली, तर आपल्याला कधीही इरिटेशन, त्रागा आणि राग अनावर आपला होणार नाहीये. कारण आपण नियमितपणे टास्क म्हणजे मर्यादा ह्याच्यामध्ये अडकलेलो असतो. आणि म्हणून आपल्याला आता कसं आहे, की मुलं जर जेव्हा ही फन ओरिएंटेड राहतील, बाल्यपण जर त्यांच्यात ठेवत असतील, तर ते आत्ताच भांडण करतील, लगेच खेळायला जातील. परंतु ती गोष्टसुद्धा आपण जर मुलांकडून घेतली, तर मोठ्या-मोठ्या माणसांची सुद्धा भांडणं ही लवकर सुटायला मदत होऊ शकते. पण आपण गोष्टी धरून बसतो. आपण त्या गोष्टी पकडून बसतो. पण मुलं त्या पद्धतीनं करत नाहीत. म्हणून मुलं नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न किंवा स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न हे करत राहतात. म्हणून त्यांची सायकॉलॉजी ही फन ओरिएंटेड, आपली सायकॉलॉजी ही टास्क ओरिएंटेड. आणि याच्या माध्यमातून आपण जर फन ओरिएंटेड मुलांसोबत राहिलो, तर आपण सुद्धा मुलांचे आवडते आई-बाबा होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला टास्क द्यायची गरजच नसते. कधी आपण म्हणायचं, "राहू दे तुझा अभ्यास, आपण खेळायला जाऊ. चल आपण कॅरम खेळू, चल आपण चेस खेळू, चल आपण सापशिडी खेळू." अशा पद्धतीनं आम्ही सुद्धा फन ओरिएंटेड मुलांशी अटॅच होऊ शकतो. घरामध्ये कॅरम बोर्ड असताना 3-3, 4-4 महिने आम्ही खेळतच नाहीयेत. आणि घरामध्ये 2 मुलं असतील, तर जेव्हा आपण कॅरम खेळतो, तेव्हा शेअरिंगची कौशल्य मुलांमध्ये विकसित होत असतात. जेव्हा आम्ही मुलांना सेपरेट खेळण्यात येतो, त्यावेळेला सेपरेशनचं मुळं आम्हीच त्यांच्या मानसिकतेमध्ये रुजवण्याचं नकळतपणे काम करत असतो. हे जर व्हायचं नसेल, तर आपल्याला त्यांच्या सायकॉलॉजीनुसार आपल्याला वागणं अतिशय आवश्यक आहे. कारण मुलं आपण जे सांगतो त्या गोष्टी करत नाहीत, पण आपण ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी मात्र मुले करतात. मी सायकलिंग करत असेल, तर मुलांना सायकल, आम्ही काही कॅरम बोर्ड किंवा चेस किंवा काही खेळत असू, तर ते पण त्यांना करावंसं वाटतं. आम्ही सकाळी वॉकिंगला जाऊ, रनिंगला जाऊ, जॉगिंगला जाऊ, तर मुलांना ते करायचं असतं. अगदी पायी चालत असताना मुलांना नेहमी आपल्यापुढे 2 पावलं ठेवायचीच असतात. कारण मुलं हे 70% गोष्टी आपल्या परिवार आणि आपल्या अनुकरणातून शिकत असतात. 30% आसपासच्या वातावरण, शाळा आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून शिकत असतात. आणि आपण ह्या 70% प्रोग्रामिंगवर जर लक्ष दिलं आणि ते जर आपण आयडियल पद्धतीनं त्यांच्यापुढे ठेवलं, तर मुलं नक्की चांगल्या पद्धतीनं वागायला सुरुवात करतात. म्हणून आपण त्यांची सायकॉलॉजी कशी काम करते हे सुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे. पहिल्यांदा घटना घडते, परत त्यांच्या भावना जुडतात. भावना नकारात्मक, सकारात्मक असतात. त्यानंतर त्यांचा विश्वास तयार होतो आणि विश्वास तयार झाल्यानंतर त्यांचं वर्तन येतं. आता मुलं अभ्यास करत नाहीत. इथे बऱ्याच जणांची समस्या असते, की मुलं अभ्यास करत नाहीत, त्याला फार सांगावं लागतं, रागवावं लागतं, मारावं लागतं. आता त्याचा विश्वास जर असा असेल, की माझ्या अभ्यासाला घरामध्ये गांभीर्याने घेतल्या जात नाही. माझ्यासोबत अभ्यासाच्या वेळेला कोणी बसत नाही. माझ्या अभ्यासाशी निगडीत काही अडचण आली, तर कोणीही सोडवण्यासाठी पुढाकार घेत नाही. तर त्याच्या लक्षात येईल, की हा अभ्यास असाच असतो आणि आपल्याला त्याचे काही देणं-घेणं नाहीये. परंतु त्याच्या प्रत्येक घटनेमागं ह्या 3 स्टेप दडलेल्या असतात आणि त्या मागच्या 2-3 स्टेपवर जर आपण काम केलं, तर मुलांचं कसलंही वर्तन आपण हे नक्की बदलू शकतो. पण आम्ही काय करतो? वर्तनावर हल्ला करतो आणि मग मुलांना मारणं किंवा रागवणं ह्या गोष्टी आम्ही करतो. वर्तनाची निर्मिती कशी होते?
की सर्वप्रथम काय होतं, कुठलीही घटना घडते. घटना घडल्यावर इमोशन्स जुडतात, विश्वास तयार होतो आणि मग तिथून वर्तन येतं. आपल्याला टी व्ही, मोबाईल बंद करायची, तर त्याची वर्तन काय, की नाही रिकाम्या वेळेत कोण काय करतंय ते बघतात. हां, सगळे मोबाईल आहे, टी व्ही आहे, कोणी पुस्तक वाचत नाही, कोणी चर्चा करत नाही, कोणी एकमेकांना चांगलं बोलत नाही. काय करतात तर टी व्ही आणि मोबाईल. आणि मग त्यांना वाटतं की हे एन्जॉय करण्याचं साधन आहे आणि आपण सुद्धा त्याच गोष्टी केल्या पाहिजेत. आणि काय झालं मी पण खेळायला नाही गेलो तर. म्हणून मुलं काय करतात, ते वर्तन पुन्हा पुन्हा आपल्यापुढे ठेवतात. दुसरं खोटं बोलणं, की जेव्हा खरं सांगतात त्यावेळेला आपण सगळ्या गोष्टी स्वीकारण्याची आपली तयारी असली पाहिजे. टीनएजमध्ये मुलं आहेत, होऊ शकतं काही वर्गामध्ये मुली-मुलांचा इश्यू होऊ शकतो. पण आपण तेवढ्याच सेन्सिटिव्हपणे तो ऐकून घेतला पाहिजे आणि तो जर आपण नकारात्मक पद्धतीने ऐकून घेतला, तर मुलं स्वतःला सेव्ह करण्यासाठी खोटं बोलतात आणि मग सातत्यानं खोटं बोलण्याची ही जी पद्धत आहे, ही मुलं सातत्यानं चालू ठेवतात. हीच मुलं आहेत जी पकडून राहत होती, पण आता काहीच बोलत नाहीत. हीच मुलं आहेत जी आपल्याला प्रत्येक गोष्ट पळत-पळत येऊन सांगत होती. पण आता खुदू-खुदू विचारलं तरी ते सांगत नाहीत. का? कारण आमचा प्रतिसाद त्या मुलांना वेगळ्या पद्धतीने गेलता आणि त्यांची सायकॉलॉजी त्या पद्धतीनं तयार झाली. आणि म्हणून मुलं आम्हाला अव्हॉइड करतात आणि टाळण्याचा प्रयत्न सातत्याने करतात. आता अभ्यास त्यांना बोरिंग वाटतो, हर्ट, कारण आम्ही त्यांना अभ्यासावरून हर्ट करतो सातत्यानं. मग मुलं काय करतात, आम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात नियमितपणे. अभ्यास त्यांना महत्त्वाचाच वाटत नाही. कारण जेव्हा-जेव्हा एखाद्या परिवारातून आपल्याला फोन येतो कार्यक्रमासाठी आणि मुलं अभ्यास करायला असतं, त्यावेळेला आपण काय म्हणतो, "ए, पटकन उरका, आवरा आणि तुमचा जे अभ्यास आहे, तो तुम्ही बाजूला ठेवा. आल्यानंतर बघू ते काय आहे तर. चला आपल्याला अगोदर तिकडे जायचं गरजेचं आहे." परत काय, की आपल्याला गावाला जायचं आहे. कुठे जायचं आहे? तर आपण काय करतो, मनाला वाटेल तेव्हा गावाची ट्रिप ठरवतो. गावाला जायचं ठरवतो आणि मग त्याची शाळा बुडते का? त्याची एक्झाम आहे का? कोणता विषय चालू आहे? महत्त्वाचा टॉपिक चालू आहे का? ह्याचा आपण कसलाही विचार करत नाहीत. आणि मुलाच्या मानसिकतेवर परिणाम होतो, की कदाचित आपला अभ्यास महत्त्वाचा नाही, परंतु गावाला किंवा त्या ठिकाणी जाणं अतिशय महत्त्वाचं असेल. आणि मग मुलांना कंटाळा येतो, अव्हॉइड करतात, त्यांना बोर होतं किंवा त्या अभ्यासावरून आपण सातत्यानं बोलत राहतो. मग ते टाळत राहतात. त्याच्यासाठी आपण त्यांच्यासाठी इन्व्हॉल्व असणं, त्यांच्यासोबत राहणं, त्यांचं महत्त्व एखादं कुठलं येत असेल, तर आपण असं पण म्हणू शकतो फोनवर, की नाही सध्या माझं एक्झाम चालू आहेत, टेस्ट चालू आहेत. हां, 10वी-12वीत कसं करतो? 10वीच्या वर्षी कुठलं गाव नाही, कुठला पिक्चर नाही, घरात टीव्ही नाही, काही नाही. का? आमचा मुलगा 10वीला आहे. का? आमचा मुलगा 12वीला आहे. परंतु मी तुम्हाला सांगेल, की तुमच्या मुलाचा 1लीचा वर्ग, इव्हन के-जीचा वर्गसुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि ते महत्त्व तिथूनच त्यांच्या मनामध्ये बिंबवलं जातं. आणि त्याच्या आधारावर अभ्यासाला मुलं सीरियस घ्यायचं का नाही घ्यायचं हे ठरवत असतात. आणि त्याच्यातून आपल्याला वाटतं, की हे का नाही होत? कारण त्यांच्या भावना आणि विश्वास त्या पद्धतीनं तयार झालेले असतात. मित्र-मैत्रिणी त्यांना फार आवडतात कारण ते हर्ट करत नाहीत, त्रासच देत नाहीत. तिथे अनकंडिशनल असतं सगळं. आज आपण बघू सख्खे आपले मुलं आपण जन्म दिलेले, परंतु मित्रांसाठी आपल्याशी सुद्धा खोटं बोलत आहेत आणि बोलतात सर्रास. का? कारण त्यांचं कनेक्शन त्यांच्याशी जास्त झालंय. आमचं कनेक्शन हळू दुरावलं गेलंय. कारण आम्ही त्यांना त्या पद्धतीने हँडलच केलं नाही. पण तरीही आपल्याला ह्याच्यामध्ये घाबरायची काही आवश्यकता नाहीये. जर पॅरेंटिंग हे पालकत्व चांगल्या पद्धतीने आम्ही समजून घेतलं, तर कोणत्याही वयाची मुलं असू द्या, आम्हाला त्यांच्या इमोशनल सेंटरमध्ये जाऊन त्यांच्यासोबत काम करणं हे सोपं होऊ शकतं. म्हणून आपण आता या वर्तन निर्मिती आणि वर्तनावर काय केलं पाहिजे आपण ते लक्षात घेऊ. परंतु ही वर्तनाची निर्मिती झाली. आत्तापर्यंत त्यांना वागवण्याची पद्धत कशी आहे, की त्यांना समजावून सांगणे, त्यांना भीती दाखवणे, धमकावणे आणि त्यांना मारणे. आणि ही सर्रास 95% पालक ह्याच पद्धतीनं आपल्या मुलांना वागवायचा प्रयत्न करतायत. आजूबाजूला एखादा दुसरा परिवार आहे, कधीही मुलांवर हात उगारत नाहीत. त्यांना त्या प्रत्येक समस्येची उकल करून देण्याचा प्रयत्न हा त्या पालकांकडून केलेला जातो. कारण जेव्हा-जेव्हा समस्येची उकल करून आपण मुलांसमोर ठेवतो, त्यावेळेला ही मुलं आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देतात. कारण त्यांना फील होतं, की जेव्हा-जेव्हा मला अडचण आहे, त्यावेळेला माझे पालक हे मला उपलब्ध आहेत. म्हणून आपण आजपासून मुलांना फक्त समजून घ्यायचंय आणि समजावून सांगायचंय. ना भीती दाखवायची, ना रागवायचे, ना मारायचे. जेव्हा आम्ही मुलांना मारतो, जेव्हा मुलांना भीती दाखवतो, त्यावेळेला मुलांमध्ये कम्युनिकेशन, कॉन्सन्ट्रेशन
आणि कॉन्फिडन्स हे तिन्ही प्रकारच्या गोष्टी ह्या कमी कमी होत जातात. आणि मग कुठेतरी आपल्याला वाटतं की अरे आमचं मूल घाबरट आहे जरा, घाबरत होते, काय करावं त्याला? परंतु आपण ज्या पद्धतीने त्याच्यासोबत वागलेला असतो, त्या वागण्याच्या ह्याच्यातूनच मुलांमध्ये अनामिकपणे भीती तयार होते आणि मुलांचा कॉन्फिडन्स हा डाऊन होतो. मग न्यूनगंड तयार होतो. मग प्रत्येक प्रसंगामध्ये मूल स्वतःला पाठीमागे ठेवण्याचा प्रयत्न करतं. आणि आपल्याला वाटतं की चांगली शाळा आहे, चांगले क्लासेस आहेत, ह्याला सगळ्या गोष्टीत ह्याला काय झालं नाही घडघड बोलायला. परंतु त्याच्या पाठीमागे हे सगळ्या गोष्टी असतात आणि त्या जर आपण समजून घेतल्या अतिशय गरजेच्या असतात. जेव्हा आम्ही मारतो, रागावतो, त्यावेळेला मुलांकडून आम्हाला रिस्पॉन्स येतात वेगवेगळ्या पद्धतीचे. आणि ते रिस्पॉन्सेस कशा पद्धतीचे असतात? पहिल्यांदा तर फ्लाईट रिस्पॉन्स येतो. मुलं आमच्यापासून निघून जातात. मग ते जातात सोशल मीडिया, चुकीचे मित्र, चुकीच्या मैत्रिणी, चुकीच्या गोष्टी तिकडे. जेव्हा आम्ही मारतो, रागवतो, त्यावेळेला मुलं फाईट करतात, काही-काही मुलं भांडण करतात. आपल्याशी, आम्हाला, आपल्याशी बोलतात वापिस आणि मग आपण त्यांना परत मारतो. परत ते भांडतात आणि याच्या माध्यमातून मुलांमध्ये अँगर तयार होतो आणि हे जर चक्र सुरू राहिलं सातत्यानं, एक दिवस येतं, की मुलं आणि आई-वडिलांचं अजिबात जमत नाही आणि मग मूल कशाही पद्धतीनं स्वतःचा विचार करून ते वागायला सुरुवात करतं. तिसरा रिस्पॉन्स येतो काही मुलांचा, ते फ्रीज होतात एकदम, की मनातल्या मनात ठेवतात. मग भित्रे होतात, त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, कम्युनिकेशन कमी होतं आणि हा रिस्पॉन्स जो आहे तो सगळ्यात धोकादायक आहे. आणि हे सातत्यानं होत गेलं तर ह्याच रिस्पॉन्समधली ती लोकं आहेत, जी कधी-कधी सुसाइडल थॉट्स त्यांच्या मनामध्ये येतात आणि सुसाईडला अटेम्प्ट करतात. म्हणून ह्या पद्धतीनं जर आपली वागणूक असेल मुलांसोबत, तर आपल्याला ती टाळणं अतिशय गरजेचं आहे. मुलं असली पाहिजेत प्रत्येक समस्येला फेस करणारी. त्यांनी सामोरं गेलं पाहिजे आणि ते कधी जातात? जेव्हा आपण मुलांना पहिल्या पद्धतीनं वागवतो. नंबर 1 ची पद्धत कोणती? समजावून सांगणे, समजावून घेणे आणि त्यांना प्रत्येक गोष्टीची उकल करून सांगणे. अभ्यास का महत्त्वाचा आहे? कशासाठी केला पाहिजे? कोणासाठी आहे? प्रत्येक ठिकाणी जेव्हा शाळेमध्ये काय असेल आपण जाणं, भेटणं, व्हिजिट करणं, जेव्हा समस्या येते तिथे आपण त्यांच्यासोबत असणं, जेव्हा अभ्यासाला बसलीत मुलं त्यावेळेला इतर गोष्टी सोडून मुलांच्या अभ्यासामध्ये इन्व्हॉल्व होणं. एखादं कौशल्य मूल शिकत आहे, भाषण कौशल्य आहे, त्याला बोलायचं आहे, रायटिंग कौशल्य आहे. जिथे-जिथे त्याला सपोर्ट लागतो, तिथे-तिथे जर आपण सपोर्ट प्रोव्हाईड केला, तर मुलं फेस करणारी किंवा प्रत्येक समस्येला सामोरं जाणारी मुलंही तयार होऊ शकतात. म्हणून अशा पद्धतीनं आपण या गोष्टी अतिशय गांभीर्यानं घेणं गरजेचे आहेत आणि जेव्हा ह्या गोष्टी आम्ही गांभीर्याने घेऊ, त्यावेळेला मात्र आम्हाला आमची मुलं समजून घ्यायला अतिशय मोठ्या प्रमाणावर मदत होऊ शकते. म्हणून आपण काय करायचं आता? तर आपल्याला जुनं सोडून नव्या गोष्टींचा अंगीकार करायचा आहे, की आपण बघतो, की प्रत्येक वर्षी पहिल्यांदा जी-एस-एम सिम होतं. नंतर मग काय झालं, की जी आलं. 1G, 2G, 3G, 4G, 5G आणि हे जी म्हणजे जनरेशन आणि प्रत्येक 10 वर्षाला आपल्या आणि आपल्या जनरेशनमध्ये गॅप आढळून येतोय. आपण जेव्हा लहान होतो, त्यावेळेला वेगळं युग होतं आणि अनेक वस्तू आता बघतो की बदलताना, की तो फोन होता, ती टीव्ही होती आणि प्रत्येक गोष्टीला एक युजर गाईड असतं आणि त्या युजर गाईडच्या माध्यमातून आपण त्या गोष्टींची, वस्तूंची उकल करून घेऊन त्यांना हँडल करतो. परंतु आत्ता पालक म्हणून सुद्धा आपल्याला सुद्धा बदलणं गरजेचं बनलं आहे. आपल्यामध्ये सुद्धा काही गोष्टी बदलणं, अपडेट करून घेणं अतिशय गरजेचं बनलेलं आहे. आज तेच पालक आपल्या मुलांना पुढे घेऊन जाऊ शकतात, जे पालक या युगाशी अपडेटेड आहेत. पहिलं युग काय? औद्योगिकीकरणाचं. दुसरं होतं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं आणि आजचं युग आहे इनोव्हेशनचं भरलेलं. आणि इनोव्हेशननं भरलेल्या जगामध्ये इनोव्हेटिव्ह पद्धतीनं आपल्या मुलांचं संगोपन करणं अतिशय आवश्यक बनलेलं आहे. आणि जेव्हा आपण या इनोव्हेटिव्ह मग आपण त्याच गृहीतकांवर पहिले पालक होते नक्की, पण आज न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे आपल्याला दोघांना सुद्धा आता काम करणं किंवा कामामध्ये लक्ष देणं क्रमप्राप्त बनलंय. मग मुलांचं काय? तर इनोव्हेटिव्ह पद्धतीनं पॅरेंटिंग जर शिकलो, जाणून घेतल्या गोष्टी, तर आपल्याला मुलांचा सांभाळ किंवा संगोपन करणं अतिशय सोपं जाऊ शकतं. म्हणून मी तुमच्यापैकी किंवा तुमच्यासाठी
दर महिन्यामध्ये प्रत्येक शेवटच्या आठवड्यामध्ये मी एक कार्यशाळेचं आयोजन करतो. यशस्वी पालकत्वाची नेक्स्ट लेव्हलची कार्यशाळा. ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळतात, वेगवेगळे विषय अनुभवायला मिळतात आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मुलांसोबत समजदारपणाने, आनंदीपणाने वागता येतं आणि मुलांना यशस्वी व्हायला आपला अनकंडिशनल असा सपोर्ट त्यांना उपलब्ध होतो. म्हणून याच्यासाठी मी या मीटिंगच्या शेवटी या कार्यशाळांची माहिती देतो, ज्याच्या माध्यमातून तुम्ही पॅरेंटिंग पण शिकू शकता, ज्याच्या माध्यमातून 8वी ते 12वीचे मुलं त्यांचे ॲप्टिट्यूड टेस्ट करून तुम्ही काउन्सिलिंगसुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला सेपरेट इंडिव्हिज्युअल तुम्हाला जर काउन्सिलिंग हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून आपण कुठेही असा, पुणे, मुंबई, नाशिक, ग्रामीण भाग, शहरी भाग कुठेही तुम्हाला जर ह्या गोष्टी आवडत असतील, तुम्हाला जर वाटत असेल की कॉन्क्रीट आपल्याला इथे काही गोष्टी भेटू शकतात, तर आपण ह्या पद्धतीनं या गोष्टींशी अपडेट होणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून येणाऱ्या 24 मार्च ते 27 तारखेला 4 दिवसाचा एक कोर्स मी पालकांसाठी आयोजित केला आहे, ज्याच्यामध्ये अनेक पालक जॉईन होतात. त्याच्या रेकॉर्डिंग पण मिळतात आपल्याला, त्याचे सेशन पण आणि तुम्हाला इंडिव्हिज्युअल कधी गरज पडली तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही समजून घेऊन परत अजून पुढे हे करू शकतात. येस, ही कार्यशाळा आहे. ह्याची रेकॉर्डिंग नक्की मिळते, लाईफटाईम असते आणि PDF मिळेल ना, त्याचे जे काही आहे तुम्हाला जर हव्या असतील तर PDF तुम्हाला देता येतील. दुसरी गोष्ट की या कार्यशाळेच्या रेकॉर्डिंग कायमस्वरूपी तुम्हाला देण्यात येते आणि तुम्ही ती कधीही ओपन करून पुन्हा रिपीट बघू शकता. दुसरी गोष्ट, अपडेटेड माझी कार्यशाळा होणार असेल आणि तुम्ही जर इच्छा व्यक्त केली, की मला त्या कार्यशाळेला जॉईन व्हायचं आहे, तर तुम्ही विनामूल्यसुद्धा जॉईन होऊ शकता. याच्या पाठीमागं की मराठी पालकांनी आता अवेअर होणं, अपडेट होणं हे अतिशय गरजेचं बनलेलं आहे. म्हणून त्याची PDF पण मिळेल आणि रेकॉर्डिंग पण मिळू शकते. त्याच्याबद्दल तुम्हाला काही चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. तर ही कार्यशाळेमध्ये आपल्याला काय शिकायला मिळणार आहे, हे पण तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. याच्यामध्ये काय फायदा होतो या गोष्टी शिकून? अनेक गोष्टींचा फायदा आपल्याला होतो. पहिलं तर म्हणजे काय होतं, की आपल्या मुलांसोबत संवाद साधण्याचे प्रभावी तंत्र आपल्याला शिकता येऊ शकतं. मुलांच्या भावनांना, विचारांना समजून घेण्याची कला आपल्याला अवगत करता येते. कधीच आपल्या घरामध्ये पॅरेंटिंग जेव्हा आपण शिकतो, ही कार्यशाळा जेव्हा करता, त्यावेळेला तुमचा दृष्टिकोन आज जो आहे ना, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. आणि आपण आपल्या मुलांसोबत कठोरपणाऐवजी प्रेमानं समजावून सांगण्याची शिस्त कशी लावायची, ह्या गोष्टी आपल्याला शिकता येऊ शकतात. भावनिक गरजा आपण कशा पूर्ण करायच्या, त्यांच्या चिंता, भावनिक अडथळे. कारण कसं आहे, की सायकोलॉजी, मानसिकता आपण जर व्यवस्थित समजून घेतली, तर मुलंच नाही, तर परिवारातल्या सगळ्या लोकांसोबत आपलं जे रिलेशन आहे ना, ते रिलेशन सुधारण्याची संधीसुद्धा आपल्याला पुन्हा नव्यानं या कोर्सच्या माध्यमातून मिळू शकते. म्हणून याच्यामध्ये स्क्रीन टाईमचं योग्य व्यवस्थापन, सोशल मीडियाचे सकारात्मक उपयोग. आता बघा, मी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो. तुम्ही माझी ॲड बघितली, कम्युनिटीला जॉईन झालात. कम्युनिटीत जॉईन होऊन आज तुम्ही तास, दीड तास देतायत आणि ते देऊन तुम्ही काही ना शिकण्याचा प्रयत्न करतायत. आपण मुलांना सुद्धा अशा पद्धतीनं सोशल मीडियाचे सकारात्मक उपयोगसुद्धा आपण सांगून त्यांना आपण चांगल्या पद्धतीनं स्क्रीन टाईमचे व्यवस्थापन कसं करायचं हे पण आपण शिकवू शकतो. आता वेगवेगळ्या टप्प्यांवर मुलांची मानसिक आणि शारीरिक गरजा ह्या बदलत असतात आणि त्या पद्धतीनं आपल्याला तसे इनपुट द्यावे लागतात. आता मूल आत्ताच मीटिंगमध्ये बघितलं आपण की KGचे पालक आहेत काही. KGच्या पालकांना KGच्या मुलांना त्यांच्या लेवलला जाऊनच आपल्याला ते समजून घ्यावं लागेल आणि त्या पद्धतीनं आता एखादा ऑलिम्पिकमधला खेळाडू जरी KG आणि प्ले ग्रुपच्या मुलांपुढे आला, तर तो अक्षरशः थकून गेल्याशिवाय राहणार नाही. भलाही तो गोल्ड मेडलिस्ट असेल, पण मूल त्याच्यापुढे आले आणि दिवसभर जर दिलं, तर ते म्हणेल, "मी काही काम करतो, पण मला ह्यांच्यासोबत काही ठेवू नका." अशा पद्धतीची मुलांची विस्फोटक अशी मानसिकता असते आणि त्यांना एनर्जीसुद्धा अशी विस्फोटक असते, की ती एनर्जी त्यांना कंट्रोल करणं चांगल्या-चांगल्या लोकांना सुद्धा जमत नाही. म्हणून त्यांची मानसिकता वेगवेगळ्या टप्प्यावर जर समजून घेतली, तर 2 to 7 इयर, 8 to 12, 13 to 18 हे वेगवेगळे टप्पे आहेत आणि ह्या टप्प्यांवर त्या मुलांना त्या लेव्हलनंच आपल्याला वागवणं गरजेचं असतं.
आणि जर आपण ते टप्पे समजून नाही घेतले, त्यांना त्या पद्धतीने वागवलं नाही, तर आता बघा लहान मुलाशी गोड बोलायला जावं, मोठं हर्ट होतं. मोठ्याला रागवायला जावं, लहान घाबरतं. आणि दोघांच्या मधलं असलं तर ते तर कन्फ्यूजच होतं, की मी मोठ्याला बघून वागू का छोट्याकडे बघून वागू? मला तर काही कळतच नाही. आणि म्हणून त्या त्या टप्प्यांवर आपण जर त्यांच्या मानसिक आणि शारीरिक गरजा समजून घेतल्या, तर त्या पद्धतीने मुलांना आपल्याला वागवता येईल. आणि त्यांना मार्गदर्शन कसे करायचे, त्यांचे कौशल्य पण विकसित आपण ह्याच्यातून फायदा हा करून घेऊ शकतो. मुलांशी होणारे वादांचे निराकरण कसे करायचे? आता घरामध्ये 2 मुलं आहेत, सातत्यानं भांडणं करतात. हाण-मार सातत्यानं करतात. आणि आपण त्यांना कशा पद्धतीनं आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, की मग कोणाला तरी एकाला आपल्याला बदडल्याशिवाय किंवा रागवल्याशिवाय हे होत नाही. पण त्याच्यावर सुद्धा खूप चांगले-चांगले मार्ग आहेत आणि ते जर आपण याच्यातून शिकलात, तर आपल्याला घरामध्ये होणाऱ्या गोष्टीसुद्धा लवकरच कंट्रोल करता येऊ शकतात. पुढे पालक आणि मुलांच्या नात्यामध्ये विश्वासाचे बंध हे घट्ट होणं आजची काळाची गरज आहे. आज आपण बघतो घरामध्ये सुद्धा प्रत्येकाकडे मोबाईल आहेत, परंतु प्रत्येकाच्या मोबाईलला पासवर्ड आहे. का? काय कारण? तिथे महत्त्व आहे विश्वासाचं. आपल्या घरामध्ये आई-वडील म्हणून आपणच जर एकमेकांच्या गोष्टी अशा पद्धतीने ठेवू, तर मुलांमध्ये कोणत्या पद्धतीचे संस्कार जातील हे आपणच विचार केलेला बरा. म्हणून आपल्या आणि मुलांच्या नात्यात एक विश्वासपूर्ण घट्ट असं नातं तयार करायचं असेल, तर आपण या कार्यशाळेला जॉईन होणं अतिशय आवश्यक बनतं आणि आपण त्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. कारण भावविश्वासी कनेक्ट कशा पद्धतीनं होता येईल, ते तुम्हाला याच्यातून शिकता येऊ शकतं. मुलांच्या क्षमता ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचे तंत्र, जसं की करिअर गायडन्स किंवा त्यांच्या क्षमता वेगवेगळ्या, एट इंटेलिजन्स. परत अजून त्याला म्हणूया, की लर्निंग स्टाईल्स या वेगवेगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला या कोर्समधून शिकायला मिळू शकतात. असे खूप गोष्टी आहेत, की त्याच्याद्वारे आपण या कार्यशाळेला जॉईन झालं पाहिजे. 4 असो, 5 असो, कारण ते पालकच महत्त्वाचे आहेत. आज ग्रुपमध्ये 450 पालक आहेत. त्यापैकी तुम्ही 18, 19, 20 पालक तुम्ही आज उपस्थित आहात. तुम्ही युनिक आहेत, वेगळे आहात. कारण तुमच्या मनामध्ये तळमळ आहे आपल्या परिवाराविषयी, मुलांविषयी आणि मुलांच्या भविष्याविषयी. आणि म्हणून आपण जॉइन झालो. आणि जेव्हा आपण लर्निंग ॲटिट्यूड ठेवतो, त्यावेळेला मुलांमध्ये सुद्धा हाच लर्निंग ॲटिट्यूड हा ट्रान्सफॉर्म होत असतो. आणि त्याच्या माध्यमातून मुलांना सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी मिळायला सुरुवात होत असते. गुणवत्तापूर्ण वेळ आहे, क्रियाशीलता आहे, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आहे. हे कसं? तर त्याच्यातून आपल्याला ह्या गोष्टी शिकू शकतो. त्याच्यात तुम्हाला सांगितलं, वेगवेगळ्या टप्प्यावर चाइल्ड सायकॉलॉजी आहे. त्यांचे बुद्धिमत्तेचे प्रकार आहेत. कारण आपण म्हणतो, की आत्ताच मुलगा क्रिकेट खेळत होता सर आणि तो म्हणतो, की आता मला व्हॉलीबॉलचं किट आणून द्या. मग व्हॉलीबॉल झालं, की सर आता तो म्हणतो बास्केटबॉल आणि हे सोडून देतो आणि म्हणतो आता सायकल घ्यायची. हे काय आहे? ते इंटेलिजन्स आहेत आणि ते अप अँड डाऊन करत असतात. ते कशा पद्धतीने आपण त्याला सपोर्टिव्ह राहायचं, ते पण आपल्याला या कार्यशाळेमध्ये शिकायला मिळू शकतं. पॅरेंटिंगचे प्रकार आहेत, भावविश्वाशी कसं कनेक्ट व्हायचं, या पण गोष्टी आपल्याला याच्यातून शिकता येतील. दुसरं म्हणजे मुलांचं योग्य करिअर. आता करिअर आपल्याकडे फ्रीडम आणि फोर्स ह्या 2 गोष्टींवरच निवडलं जातं. एकतर मुलगा हुशार आहे म्हणून फ्रीडम दिलं जातं आणि एकतर मुलाला कळत नाही म्हणून फोर्सफुली निवडलं जातं. आता अनेक मुलं असतात, त्यांना सातत्यानं मार्क येतात. टक्केवारी येते, पर्सेंटेज येतं आणि आपण काय म्हणतो, "नाही, तू डॉक्टर झालं पाहिजे किंवा इंजिनिअर." परंतु जेव्हा करिअर निवडताना आपण जर सायंटिफिक गोष्टींचा वापर, वैज्ञानिक गोष्टींचा वापर जर आपण केला, तर मुलांमध्ये एक चांगल्या पद्धतीचं करिअर डेव्हलप करण्याची मानसिकता तयार होते. आणि आमचं करिअर मार्गदर्शन अशा पद्धतीनं आहे, मी तर म्हणेल 8वी पासून जे कोणी पालक आहेत, त्यांनी आवर्जून संपर्क करून आपल्या मुलांच्या या टेस्ट करून जर आपण त्यांच्यासोबत सपोर्टिव्ह राहिलं आणि त्यांना जर चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळवलं, तर तुम्हाला खात्रीनं सांगेल 100% त्या मुलांना फरक पडल्याशिवाय राहणार नाही. कारण बऱ्याचदा आपण बघतो, की अ, मुलांना आवड दरवर्षी त्यांची बदलत असते आणि हे सायंटिफिकली आहे, की दरवर्षी आवड बदलणार. मग मुलं हे नाही आता ते, ते नाही आता ते. मग रिपीट, रिपीट करा. ते न व्हायचं असेल,
तर तुम्ही या प्रकारच्या टेस्ट, कारण या टेस्टमध्ये सोशल क्वोशंट, इंटेलिजन्स क्वोशंट ज्याला IQ म्हणतो, EQ इमोशनल ज्याला आपण भावनिक बुद्ध्यांक म्हणतो, आणि PQ फिजिकल क्वोशंट. IQ, SQ, PQ आणि EQ हे सगळे क्वोशंट तुम्हाला या टेस्टमधून आयडेंटिफाय करून आपल्या मुलांसोबत हे करता. अशा पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला पुढील कार्यशाळेच्या माध्यमातून मिळायला सुरुवात होऊ शकते. सोबतच अकॅडमिक परफॉर्मन्स प्रत्येक पालकांची इच्छा असते की आपल्या मुलाचा अकॅडमिक परफॉर्मन्स हा चांगल्या पद्धतीने असला पाहिजे. परंतु इथे सांगायला मला आवर्जून आवडेल की प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धती ही वेगळी असते आणि ती जर आपण आयडेंटिफाय करून त्या पद्धतीनं त्यांना जर इनपुट दिले, तर आपल्या मुलांचा अकॅडमिक परफॉर्मन्स आपण घरच्या घरीच वाढवू शकतो. आज मुलं अभ्यास करायलेत, आज मुलं मार्क मिळवायलेत. पण एखाद्या परीक्षेला जेव्हा सामोरे जातात, त्यावेळेला त्यांना यश मिळवताना मात्र नाकेनऊ येताना दिसत आहे. मग नीटला रिपीट का करावं लागतंय? JEEला रिपीट का करावं लागतंय? अनेक एक्झाममध्ये पुन्हा पुन्हा आपल्याला प्रयत्न का करावा लागतो? कारण मुलं जे सध्या अभ्यास करतायत, तो अभ्यास त्यांचा शॉर्ट टर्म मेमरीमध्ये जात आहे. आणि लाँग टर्म मेमरीमध्ये जर जायचं असेल, तर आपल्याला त्या अभ्यासाच्या पद्धती आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आज 8-8 तास जी मुलं 2 तास आपल्या घरी अभ्यास करू शकत नाहीत आणि फ्युचरमध्ये जाऊन काय अभ्यास करतील, हे आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला माझे अपील आहे, विनंती आहे किंवा सजेशन आहे, सूचना आहे, की तुम्ही या कोर्सला जॉईन झालं पाहिजे. हा कोर्स 4 दिवसाचा असेल, 1 दिवस आपल्याकडे रिझर्व्ह राहील. या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला त्या कोर्सच्या माध्यमातून देण्यात येईल. याच्यासाठी आपल्या या कोर्सची फी जी असेल ती असेल फक्त ₹1,500. आणि तुमच्यापैकी आज जे काही जॉईन होतील त्यांना हा कोर्स या वेबिनारच्या माध्यमातून तुम्हाला ₹1,500 फी पे करून, Google पे, PhonePe करून तुम्हाला या कोर्सला एनरोल होता येईल. तुम्हाला वेगळ्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि त्या कोर्सची माहिती देऊन हा कोर्स तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावून सांगण्याचा प्रयत्न आमच्या या द करिअर विजनच्या माध्यमातून केला जाईल. इथे तुम्हाला QR कोड पण उपलब्ध आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तुम्ही त्या पद्धतीनं त्या कोर्सला एनरोल होण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करू शकता. त्यासाठी तुम्ही आवर्जून, कारण अनेक पालक पण त्याच्यामध्ये काय होतं, की आपण आपलं जे काही गोष्टी आपल्याला आता मी तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी ठेवल्या आणि नसेल व्हायचं काही प्रॉब्लेम नाही. आपलं जसं आहे त्या पद्धतीने आपण जाऊ शकतो. त्या पद्धतीने आपण पुढे पण जीवनामध्ये हे करू शकतो आणि त्याच्याशी काही फोर्सफुली नसतं. परंतु क्युरिओसिटी तयार झाली असेल, तुम्हाला हे आजचं प्रेझेंटेशन किंवा आजचं कम्युनिकेशन तुमच्याशी जे डिलिव्हर केलं मी नॉलेज, ते जर तुम्हाला आवडलं असेल, तर तुम्ही नक्की ह्या पुढच्या कार्यशाळेला जॉईन होऊ शकता. याच्यानंतर तुमचे काही प्रश्न उत्तर असतील, तर आपण ते प्रश्न उत्तर घेऊ आणि नंतर पुढं एक व्हिडिओ बघू आपण छानपैकी, छोटे-छोटे 2 व्हिडिओ, आणि ते 2 व्हिडिओ बघून आपण काय करू, आपल्या आजच्या मीटिंगचा हा एंड करू. कारण 1.5 तासाचा वेळ मी हे ठरवतो, कारण वेळ पण अतिशय महत्त्वाचा असतो सगळ्यांसाठी. पण मला वाटत नाही मी तुम्हाला कुठेही बोर केलं असेल किंवा कुठेही अशी अनावश्यक माहिती दिली असं तुम्हाला फील होत असेल. तर तरी पण तुम्ही आजची जी मीटिंग आहे ती कशा पद्धतीची वाटली, तर तुम्ही ते आवर्जून चॅट बॉक्समध्ये किंवा आपला माईक अनम्यूट करून सुद्धा तुम्ही बोलू शकता. पहिल्यांदा कोणाला बोलायचं असेल, तर तुम्ही तुमचा हात वर करा आणि मी तुम्हाला अनम्यूट करतो आणि तुम्ही बोलू शकता. त्यानंतर आपण छोटेसे 2 व्हिडिओ आहेत, ते आपण हे करू. येस, फोनवर पण बोलता येईल. नक्कीच. तुम्हाला मी माझा फोन नंबर इथे पाठवतो. नंबर तर आहे आता जो दिला होता नंबर तोच आहे. मला हे काम करायला आवडतं. जेव्हा मुलांचं पॅशन प्लस इंटरेस्ट प्लस स्किल जेव्हा याच्या माध्यमातून आपण अलाइन करतो, त्यावेळेला त्या मुलांच्या जीवनामध्ये आनंदी आनंदच असतो. त्या मुलांना वेगळ्या गोष्टी सांगायची किंवा काही हे करायची आपल्याला गरज राहत नाही. हा माझा नंबर आहे, 98,500,51,509. काही जणांना सामूहिकरित्या नको वाटत असेल, तर इंडिव्हिज्युअलसुद्धा तुम्हाला तुमच्या मुलांच्या टेस्टसोबत तुम्हाला पॅरेंटिंगच्या महत्त्वपूर्ण अशा गोष्टी
इंडिव्हिज्युअल लेवलला त्या पण प्रोव्हाइड केल्या जातात. त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला कशी वाटली आजची मीटिंग ते पण तुम्ही अभिप्राय द्यायचा आहे चॅट बॉक्समध्ये. कारण मला पुन्हा अजून त्या मीटिंगला तुमच्याकडून चांगल्या शब्दांच्या माध्यमातून प्रेरणा मिळाली पाहिजे आणि मी माझं काम हे चालू ठेवलं पाहिजे. कोण कोण बोलू इच्छित आहे? बोलायचे कोणाला बोलू शकता, किंवा हे सोडून असा एखादा विषय असेल तुमच्याकडे की जो तुम्हाला इथे विचारायचं वाटतंय, ते दुसऱ्यांची पण समस्या असू शकते, ती समस्या तुम्ही इथे मांडू शकता. त्याच्यावर मी प्रामाणिकपणे तुम्हाला उत्तर द्यायचा माझा प्रयत्न नक्की करेल. आहे कोणी बोलायचे कोणाला? कोणालाच नाही. सगळे थक्क झाले किंवा पूर्णपणे समजलं किंवा काहीच समजलं नाही. याचे दोन अर्थ होऊ शकतात. येस. व्हिडिओ बघायचा. कशी वाटली आजची मीटिंग? कशी वाटली? चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज तरी देऊ शकता. मुलांशी कनेक्ट होण्यासाठी, मुलांना समजून घेण्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी आज माहिती मिळाली. ओके. तुम्हाला अनम्यूट करतो तुम्हाला एक्स. येस, तुम्ही तुमचा कॅमेरा सुरू करून पण बोलू शकता. हां, प्रशांत सरांना पण बोलायचंय, पण अगोदर बोलतील. सर नमस्कार. हां, नमस्कार सर. सर मी ऑलरेडी टीचरच आहो ओके सर. आणि हे तुमचा जो वेबिनार आहे ह्या दोन पर्पजनं, म्हणजे मी कॉम्प्युटर टीचर आहो. MSc कोर्स तुम्ही ऐकलं असेल. आणि मला सुद्धा आता एक 2 वर्ष दुसऱ्या वर्गातला मुलगा आणि 2 वर्षाची मुलगी आहे. दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूने मी सातत्याने खूप दिवस झाले हा विषय विचार करत आहोत. त्या अनुषंगानं म्हणजे मीच स्वतःसाठी सुद्धा आणि मुलांसाठी सुद्धा, कारण की आमच्याकडे येणारा जो वर्ग आहे तो अगदी 5वी पासून तर आम्ही म्हणजे आमच्यापेक्षा मोठे-मोठे वयाच्या लोकांना पण आम्ही हे केलेलं आहे. सध्या मी थोडंसं कमी वयाची मुलं म्हणजेच जे पहिल्या दुसऱ्या वर्गात आहेत ते सोबतच सर. आता कसं आहे, हा पॅरेंटिंगचा विषय आता आलेला आहे. येस. तुमच्या ॲडव्हान्स कोर्समध्ये हो. जे आता मुलं मोठे झालेले आहे. बरेचसे पॅरेंट्सचे आता सध्या ही पण अडचण आहे, की आता माझा मुलगा 10वीत गेलेला आहे, 12वीत गेलेला आहे. नंतर मुलं ऐकत नाहीत, तो पण प्रश्न आहे. येस. ते लहान मुलांचा तर प्रश्न आहेच, काही प्रश्नच नाहीये. हो, हो सर. बट आणि ते जे पॅरेंट्स आहे ते फार काही मोठे शिकलेले नाहीये. आणि ते ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगू, पटकन ते समजून घेईल. पण तरी त्यांना ते तळमळत की आपल्या मुलाला कसं सांगता येईल का तो रुळावर येईल. हां, त्या हां. ॲडव्हान्स कोर्समध्ये ते पण होईल का? का फक्त लहान मुलांबद्दलच थोडासा विषय होईल? कारण का हे थोडंसं हा पण मुद्दा महत्त्वाचा होता. नाही, मी होणाऱ्या कोर्समध्ये सर हं. की वेगवेगळे 3 टप्पे घेतलेले आहेत मी. म्हणजे वयवर्ष 2 ते 7 हे ओके. लहान मुलांचा येतो. 8 ते 12 ह्या मधल्या वयाचा, ज्याला पौगंडावस्था म्हणतो आपण, ज्याला ट्विन्स म्हणतो, आणि 13 ते 18 अडल्ट. आणि ह्याच्यामध्ये मी तिन्ही वयाच्या मुलांची सायकोलॉजी ही त्या टप्प्यावरची वेगळ्या पद्धतीनं समजावून सांगतो. कारण तेच महत्त्वाची गोष्ट आहे. जेणेकरून आपल्याला त्या वयामध्ये त्या मुलांना आपल्याला व्यवस्थितरित्या हँडल करता येऊ शकतं. आणि 18 18 वर्ष पुढील 18 ते 13 ते 18 आलं की नंतर ते समजूनच येतं मग त्या लेव्हलनी तुम्हाला. पण 18च्या पुढे मी नाही म्हणजे अजून, परंतु ते जे आहे किशोरवयीन, पौगंडावस्था आणि बाल्यकाल, ह्या 3 ह्याच्यावर मी सध्या तरी त्या कोर्समध्ये व्यवस्थितपणे समजावून सांगतो. मी ऑब्झर्वेशन जे करत आहोत, आता माझ्या सेंटरला सर मला 15 वर्ष झालेले आहे. हां, हां. आणि ह्या 15 वर्षामध्ये जे तुम्ही आता जनरेशनचा जो तुम्ही विषय बोलले, हो, 2G पासून तर आता 5G पर्यंतचा सगळा काळ बघितलेला आहे. पण हो. आत्ताची जी पिढी आहे, ते डायरेक्ट 5G आणि 4G वर आलेली आहे. त्यांनी काही 2G, 5G, 3G बघितलेलं नाही. नाहीये. हां. आणि त्या गोष्टीमुळं म्हणजे आता हे ज्या लहान मुलं आहेत त्यांना तर 5G मिळत आहे. पण हे जे मोठे आहेत ज्यांच्याकडे आज 10वी पासून 12वी पासून किंवा ग्रॅज्युएशनमध्ये मोबाईल किंवा ह्या सर्व गोष्टी आहेत. हो. तोही जो वर्ग आहे, तोही पॅरेंट्सला तुम्हाला काहीच कळत नाही. हो, हो, या हो. भाषात
उत्तर देतो तुम्हाला याची कल्पना असेल. हो, हो. बरोबर आहे. हा तो विषय आहेच 18च्या खालचा तो प्रश्न आहेच. हो, पण हो. थोडंसं खालचं कारण का ते सुद्धा करियर निवडताना खूप चुका करतायत येस. आणि जे आता त्यांच्यापुढं अगदी सहज जे त्यांच्यापुढे येत आहे त्यांनाच त्याला आपण कृत्रिम जग म्हणू शकतो. हो, ते हो. पुढे येतात. ते पण यांना वास्तविकता सांगण्यासाठी सुद्धा कारण का जेवढं कठीण हे लहान मुलं आहे, हो. तेवढंच कठीण तो एक विषय आहे. कारण का हो, ते हो. पण भटकंत आहे असं म्हणायला हरकत नाही. नाही, बरोबर आहे एकदम. दोन्ही म्हणजे महत्त्वाचे. त्यातली त्यात काय महत्वाचे होतं, की किशोरवयीन मुलांना आपल्याला जर हे करायचं असेल, तर ते मधला जो काळ आहे, तर पालकांचं दुर्लक्ष कुठं होतं? मधल्या पिरियडमध्ये, नाही जिथे मी शिस्तीचा काळ आहे. नाही माझं आणि कसं म्हणणं आहे सर, की आता वय तर आपण मागे त्याला नेऊ शकत नाही. हो, हो. आणि काय होतं, की ठीक आहे, आता ज्या दिवशी पालकांना कळलं, हो, आता ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही हो, अगदी योग्य वयापासून म्हणजे अगदी 2 वर्षापासून तर तुम्ही ह्या गोष्टी घेताय. हो, पण आता जसं माझी मुलगी 1-2 वर्षाची, हो, एक मुलगा 7 वर्ष मला कळलं किंवा आता आपल्या ग्रुपमध्ये जे काही लोकं जोडलेले आहेत त्यांना ते कळलं. हो. असेही काही पॅरेंट्स आहेत, की ज्यांना आता त्यांचा मुलगा ग्रॅज्युएट झालाय आणि आता कुठेतरी चुकलंय आपलं, हां, हां, हां. हे फील ते झालेलं आहे. हो, हो, हो. आता ते मुलं तर काही लहान होऊ शकत नाही नाही, 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 आणि नाही. त्यांना हँडल करण्याची पद्धत वेगळी आहे. हो, नक्कीच, नक्कीच. आणि तुम्ही जे 3 वयोगट घेतले, हे हँडल करण्याची याची पद्धत वेगळी आहे. वेगळी. हो, हो. थोडंसं माझं तुम्हाला एक म्हणजे रिक्वेस्ट राहणार का ही सुद्धा कदाचित यामध्ये ते ग्रुपमध्ये काही लोकं आहेत त्यांची मे बी मुलं त्या वयोगटातले असतील. कारण हो, का कसं मला एक कळतो, की म्हणजे मला एक मी आता टीचिंग फील्डमध्ये असल्यामुळे एकदा लग्न झालं किंवा हो. टीसी घेतली तर त्याच्यानंतर त्याला समजून काही उपयोग नाही. नाही, बरोबर बरोबर आहे. नाही का? हां, हां. पण निदान त्याच्या आधी कुठला ना कुठला स्कोप आहे. हो, हो. ते थोडंसं जर कव्हर करता आलं किंवा असं तुमच्या माध्यमातून तुम्ही त्यातले बरं, तज्ञ आहेत, बरं, थोडंसं ते बरं, तो विषय घेऊन बघा. तर बरं, यांना कशा पद्धतीने आपल्याला हँडल करता येईल. कारण का बरं. आता तो वय आहे करिअरचं. हो, हो, आधी काय व्हायचं, की आधी दाट-दपट करून किंवा कुठेतरी आपण पॅरेंट्स बोलतील आणि मुलं ऐकत होते. त्या हो, वयात. हो. आता ते राहिलं नाही. आता ते राहिलं नाही. हां, हे नाही, नाही. महत्वाचं. हां, नाही. त्यांच्यासाठी पण मी काय करतो, वैयक्तिक लेव्हलला त्यांची टेस्ट करूनच त्यांना मार्गदर्शन करतो मोठ्या. पण ह्या विषयात नाही घेतलं, मी हं, प्रयत्न हं. करेल त्याला घेण्याचा. जो चला चौथा टप्पा आहे ते आणि बऱ्याच प्रमाणात येतं लक्षात, पण त्यांचा पण वेळ गेलेला नसतो. फक्त नाही, काय नाही. होतं, की लहान मुलं जे असतात त्यांची सायकॉलॉजी, त्यांचे इमोशन्स आपल्याला कधी पण फ्लेक्सिबल किंवा त्यांचे थोडेसे हे केले तरी आपल्याला करता येतील. पण मूल हो, हो, जसं-जसं हो. मोठं येतं त्यांच्या भावना ह्या कणखर बनतात. ते बरोबर जज आहे. करणार आणि नंतरच ते ठरवणार. बरोबर आहे. तर त्यांना पण हँडल करण्याची पद्धत ही थोडीशी वेगळी ठेवून जर आपण केली तर मग बरोबर हां. ती मुलं तेच, होतात. तेच, तेच तुम्हाला म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय झालं मलाच हा विषय अनुभवला. ॲक्चुअली आता माझं जे शिक्षण झालेलं आहे, माझे वडील पोलिसमध्ये होते. हो, हो. मी जो जग बघितलेला आहे अनुशासनचा, डिसिप्लिनचा. येस. हां. पोलिसमध्ये असलं आम्ही पोलीस क्वार्टरमध्ये राहायचं. आता काय झालं, की मी टीचिंग फील्डमध्ये ज्या लोकेशनला आलो, हो. तिथे डिसिप्लिन नको आहे. हो, बरोबर आहे. हां. आणि माझं व्यावसायिक रीती थोडंसं नुकसान झालं म्हणायला हरकत नाहीये. हो. मी फ्रेंडली ज्याला म्हणतो फ्रेंडली नाही होऊ शकलो. हां, हां. व्यवसाय म्हणजे ही गोष्टी मला नंतर जाणवली. येस. कुठेतरी आपण बरोबर. सायकॉलॉजी ओळखण्यामध्ये आपण म्हणजे मी बोललो प्रमाणे माझ्याकडे 5वी वर्गाचा पण मुलगा येतो. हो, हो. माझ्याकडे 10वी-12वीचा मुलगा येतो, ग्रॅज्युएशनचा पण मुलगा येतो. हो, हो, हो. आम्हाला विद्यार्थी पण त्या गोष्टी कराव्या लागतात. तर ही गोष्ट पण सुद्धा मला कुठेतरी ते कामी पडेल आणि इतर लोकांना पण सुद्धा कामी पडेल का अकॉर्डिंग टू एज ओके. तुम्ही 18 पर्यंत घेतलं. हो, हो. आता अशा पद्धतीनं आणि हे जे मुलं आहे, हे 18च्या नंतरचे, हे त्यांना ऑलरेडी त्यांचं काहीतरी आयक्यू आलेलं आहे, नॉलेज आलेलं आहे आणि ते हो. कुठेतरी पकडून ठेवलेलं आहे ते ना. ते सहजरीतीने तुमचं माझं काही एक्सेप्ट करणारे नाही. नाही, 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 नाही. टेक्निक तुमच्या माध्यमातून थोडी माहीत पडली, की यांना कसं हँडल करायचं आणखी मग थोडं सुटेबल होतं. ओके. बरं, बरं. मी करेल, प्रयत्न करेल नक्की. हो. थँक यू. आजचं कसं वाटलं तुम्हाला? नाही अगदीच छान होतं सर म्हणजे कसं मी तुम्हाला म्हटलं ना, माझ्या मनातला तुम्ही विषय केला, की माझ्याकडे पुस्तक आहे मी तुम्हाला जर दाखवलं, पण ते वाचण्याचा वेळ थोडासा मी शेड्यूल बिझी आहे आणि कुठलातरी गुरु असला पाहिजे असं म्हणायला हरकत नाहीये. हां, त्या नाही. माध्यमातून आपण पण सुद्धा ह्या गोष्टी कारण का तुम्ही सगळ्यांकडे पोहोचणार किंवा सगळेजण जरी आपण म्हणतो ऑनलाईन आहोत, हो, हो. ऑनलाईनचा वापर चांगल्या कामासाठी फक्त 10%च होऊन राहिलाय. हो, नक्कीच. 90% त्याचा वाईट उपयोग होत आहे. वाईट उपयोग होते. हो. येस. आता चांगल्या गोष्टी लोकांना अजूनही माहीत नाहीये, तर ते हो. आता
मला एक नैतिकतेनं वाटते, आता मला एक 15 वर्ष ह्या सगळ्या गोष्टीमध्ये होत आहे. हो, हो, हो. आणि मी बोलल्याप्रमाणे 2G टू 5G, तर याच्या चांगल्या गोष्टी या माध्यमातून जर लोकांपर्यंत पोहोचवणे, तुम्ही सगळ्यांकडे पोहोचणं असं शक्य नाहीये. पण नाही, निदान नाही, मी नाही. माझ्या एरियामध्ये तुमच्या माध्यमातून काही जनजागृती ह्या माध्यमातून करू शकलो. येस, प्रोफेशनली पण मला कामी पडेल आणि सोशली पण मला तो विषय कामी पडेल. येस. तुमचं मला बरंच हेल्प लागणार आहे भविष्यामध्ये मला. म्हणून मी नाही तुमचा ओके. नंबर तसा स्पेशली मला काय वाटलं, की बऱ्याचदा काय होतं, मार्केटिंगसाठी वेगळा नंबर वापरला जातो. हां, हां. नाही, नाही. म्हणून मी तुम्हाला पर्सनल नंबर तो मागितला. मला मग हां, मी नाही. तुमचं हे बघितलं का तोच नंबर आहे. हो. जनरली बरेच लोकं मार्केटिंगसाठी WhatsAppसाठी वेगळा नंबर वापरतात आणि पर्सनल वेगळा नंबर असतो. नाही, आहे. माझा हाच नंबर आहे. कॉन्टॅक्टसाठी पण तोच असतो. मी पण चालेल. सध्या शाळेवरच आहे, वर्किंग आहे, व्हाईस प्रिन्सिपल आहे. मोठी ओके. शाळा आहे, जबाबदारी काम करतो आणि ते करून मग मला हे ह्याच्यामध्ये आवड तयार झाली आणि ह्याच्यात स्किल पण हे झालं, की म्हणून म्हणलं आता चला आपण पालकांसाठी सोबत-सोबत करूया. नक्की तुम्हाला मदत करायला आवडेल. कधी की पण कॉल करा. तुम्हाला आवड आहे सर, तशीच येस. मला सुद्धा त्याच माध्यमातून असं येस, जाणवलं येस. आपण ते गोष्टी करायला पाहिजे. आणि खूप कमी लोक आहेत. आता मी म्हणलं ना तुम्हाला, आता मीटिंगला पण बघा, रेशो त्याचा खूप कमी आहे आणि तो आहेच. आणि तो सायंटिफिकली आहे. तो रेशो यशाचा पण तोच रेशो आहे. आता वर्गामध्ये 100 मुलं असतील, तर त्यांची बॅचला जर काउंट केला तुम्ही, हो. तर 4 ते 8 मुलं मिळतील तुम्हाला. त्यांनी कन्सिस्टन्सी एंडिंगपर्यंत गेलेत. हो, आता हो. 12वी नंतर सुद्धा काही खरं राहिलं नाही मुलांचं. आणि त्यामुळे ते ते गृहीत आहे. ते धरूनच आपण हे चालू आहेत गोष्टी सगळ्या. तरी तुम्हाला कधी काय वाटलं तर कॉन्टॅक्ट करा. नाही, थँक मी यू. तुमचा नंबर सेव्ह करून घेतलाय आणि येस, मी येस. तुम्हाला वर्किंग डेमध्ये म्हणजे मंडेला तुम्हाला कॉल करेल. हो. म्हणजे मी थोडंसं हाही विषय आहे. माझ्याकडे काही टेक्निक्स आहे, कसं आपल्याला ओके. ते वर्क करता येईल आणि बरं. मला माझ्या एरियामध्ये सुरू करायचं होतं. बरं, बरं. थोडंसं माझं नॉलेज या बाबतीतलं कमी आहे. मी बोललो ना, मी मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे आणि आय-टीचा. हां. सायकॉलॉजीबद्दल माझा अभ्यास कमी आहे. बरं, ओके. त्याच्यामुळे तुमच्यासारखा जर मला हं. सपोर्ट मिळाला आणि नॉलेज मिळालं, तर कसं हरकत होईल, की नाही. मला बरं. आणखी 6 महिने लागतील ते सगळं शिकण्यासाठी. ते आपण लवकर चालू करू शकू. येस, येस. हो. थँक यू. तर आपला हा जो कोर्स आहे, हा ऑनलाईनच होणार आहे. फिजिकल कोर्स काही होणार नाही नाही काय? ऑनलाईनच होतं, पण फिजिकल जर तुमच्याकडे बॅच तयार होत असेल, हां, 10 पॅरेंट, पण त्याच्यामध्ये मला आई-वडील दोघंही लागतील. बरोबर आहे. हां, दोघं असतील त्यावेळेला माझ्या कोर्सचं काम चांगलं होईल हां, बरोबर. आणि तसं जर असतील तर मग मी यायला पण तयार आहे. काही अडचण नाहीये. कुठेही असू द्या महाराष्ट्रामध्ये. काही अच्छा, अच्छा. प्रॉब्लेम नाही. हो. आपलं लोकेशन काय आहे सर? मी बीडमधून आहे, बीड. बीडमधून. ओके, ओके. हां, बीडमधून आहे आणि मी बीडच्या परडीला मी येऊन गेलो. आमचे मित्र आहे, त्यांचं पण इन्स्टिट्यूट आहे. विशेष सर बरं, म्हणून आहे. म्हणजे बीडपासून आमचा बऱ्यापैकी संबंध आहे. बरं, बरं, बरं. हरकत नाही, हरकत नाही. हां, चालेल. मी तुम्हाला सर येस. सोमवारला कॉल करतो. हो, थँक यू. ओके, ओके. हो, प्रशांत सर बोलायचे, बोला. हो सर, नमस्ते. नमस्ते, नमस्ते. तर प्रथमतः खूप छान सेशन झालं तुमचं. हां, बऱ्याचशा थँक गोष्टी तुम्ही क्लिअर केल्या. थँक अ, यू. माझे प्रश्न नाही आहेत. बट एक आजची मुलांची परिस्थिती जसं सरांनी बऱ्यापैकी तेच मुद्दे मांडले, की हां, हे जे जनरेशन आहे, ज्या तुम्ही आता किशोरवयीन मुलं म्हणूया आपण. हो, हे साधारणतः मोबाईल वगैरेमध्ये जास्त अडकलेले, पॅरेंट्स ऐकत नाही. हो, आणि एका स्टेप नंतर पण तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, की शिक्षा हा पर्याय नाहीये किंवा तो पण करत नाही. मग हो, ह्या मुलांसाठी पण आपण एक वर्कशॉप घेतात का तुम्ही? ते किंवा मुलं जे मित्रांबरोबर थोडं चुकीच्या मार्गाला जाणं, मोबाईल ॲडिक्शन, हो, पालकांवर अरेरावी करणं किंवा पालकांना इग्नोर करणं, हे जे मुलांचे पुढे आणि करिअरपासून भरकटणं, हो, हे जे प्रॉब्लेम आहे, तर याविषयी पण एक मार्गदर्शन तुमच्याकडनं व्हावं असं पॅरेंट्ससाठी किंवा बरं. त्या वयोगटासाठी तुम्ही घेतात का? हे हो, हवं घेतो होतं. ना सर. हं, घेतो हं. मी. आता तर आता क्लिअर झालं मोबाईलचं तर जेव्हा आपण हं. लहान मुलांचं म्हणतो ना, तर हे काय आहे, हो. की आता सवय जी आहे, आता स्लो पॉइझन न झालेल्या गोष्टी त्या सगळ्या सर. बरोबर. हो. कोविडमध्ये आपल्याला इच्छा नसताना मोबाईल कोविड द्यावे लागतात. पासूनच जास्त झालंय सर. जास्त हं. झालं आणि आजही एखादं मूल रडत असेल, तर आई आणि वडील तोच पर्याय निवडतात, की हो, पटकन सहजपणे त्याला देतात मोबाईल. मोबाईल द्यायचा बरोबर, आणि सहजपणे हे करायचं. बरोबर. पण तिथे काही हो. क्षण जर आपण पेशन्स ठेवले, तर मुलाला जेव्हा हं. कळतं, की आपल्याला आता इथे बरोबर. काहीही मार्ग नाही, त्यावेळेला मूल पर्याय नाही. मग बरोबर. मूल काय म्हणतं, मी आता जेवणारच नाही.
आई लगेच भावुक हम्म. होणार. अरे बापरे, हा हो. जेवत नाही. पण इथे मग देऊन टाकलं. इथे एवढे महापुरुष होऊन गेले जे 20-20, 25-25 दिवस उपोषणाला बसले आणि त्यांनी दुसऱ्यांचं भलं करण्याचं. पण आम्ही एक वेळ जेवत नाही म्हणलं की लगेच सरेंडर होतो. आणि सरेंडर होणं हीच आमची सायकोलॉजी मुले सरेंडर. ओळखतात. आणि ह्याला बरोबर. वेगवेगळे हम्म. ऑप्शन भरपूर हम्म. आहेत. म्हणजे मुलं ह्याच्यासाठी वेगवेगळे ऑप्शन हम्म. आहेत. आता बघा, तुम्ही समजा मूल तुमचं हम्म. टीव्ही पाहतंय. तुम्ही रिमोट हिसकावून घेण्याचा हो. प्रयत्न करताय, त्याला मोबाईल थांबवण्याचा. तुम्ही एक छोटीशी क्रिया करा. हो. तुम्ही आणि त्या मुलाची आई एक कॅरम बोर्ड काढा आणि खेळायला सुरुवात करा. त्या मुलाला हम्म. तुम्हाला बरोबर. बोलवायची गरज राहणार नाही. तो स्वतःहून आणि बरोबर. त्याच्यामध्ये आता काय झालं की आता पालक सुद्धा एवढे मोबाईलमध्ये किंवा प्रत्येक व्यक्ती एवढा हे झालाय हो. की ऍडिक्टेड हम्म. झाल्यात सगळ्या गोष्टी. ऍडिक्टेड आणि झालं. मोठ्या बरोबर. मुलांना काय सांगायला लागेल की त्याचे काय अ, हे आहेत, म्हणजे त्याचे फायदे हम्म. काय, तोटे काय. हम्म. हम्म. मधल्या मुलांसाठी आपल्याला फर्म राहावं लागेल, नाही म्हणजे नाहीच. हो. छोट्या बरोबर. मुलांना तर हम्म. मोबाईल देऊच नाही. आणि हम्म. तुम्हाला मी देव. सांगेल की एक पालक हम्म. आहेत जे सहज आमच्या हम्म. पालक सभेला आले होते आणि मी मोबाईलची माहिती दिली. हम्म. तर त्यांनी हम्म. अक्षरशः त्यांच्या घरी एक रूम केली सर, स्पेशल. हम्म. ज्यांना ज्यांना हम्म. बोलायचंय त्यांनी त्या रूममध्ये जाऊन हम्म. मोबाईलवरून बोलायचं. अरे वा. इतरत्र मोबाईल ठेवायचा नाही, इतरत्र खूपच वापरायचा छान. नाही, आणि घरामध्ये हम्म. लहान मुलं आहेत. म्हणजे हे हो, म्हणजे कुठेतरी हे स्वतःहून करावं काही लागेल. बंधनं घातली. हम्म. हां, स्वतःला बंधन. आणि बरोबर. मुलं अनुकरणातून बरोबर. शिकतात. हो, मुलं हे हो. अनुकरणातून शिकतात. आणि त्याच्या हम्म. माध्यमातून आपण मुलांवर असं आम्ही संस्कार करू. तर असंच आम्ही एक प्रयोग केला. सर्व मित्र मिळून आम्ही जेवताना मोबाईल कोणाचंही आलं तरी घ्यायचं नाही, बंदच ठेवायचा. तर येस. बऱ्यापैकी मित्रांच्या हां, घरात ते पण आता अवेअर होतात ना. त्यांनाही कळतं काय म्हणजे. काय ठीक आहे ना, हो, किती असेल. हो. आणि हो, मुलगा भविष्यात पुढे तेच करेल ना, तो मोठा होईल तेव्हा. त्याला आठवेल, की हो. अरे आपण जेवताना घेत नव्हते कोणी. आपणही थोडं येस. आज हॉटेलला गेलं तरी सर बघा, जो तो ज्याच्या त्याच्या मोबाईलमध्ये बिझी. येस. आपणही 4 मित्र भेटलो तरी चारही थोडंसं बोलणार आणि हो, बिझी होऊन जाणार. हो. म्हणजेच पॅरेंट्सवर याबाबत काम करणं खूप महत्वाचं आहे. येस. खूप म्हणूनच छान सर. म्हणजे पॅरेंट्स जर हं. अवेअर झाले तर ऑटोमॅटिक ते पुढच्या गोष्टी हो. होतातच. नक्कीच होतात. सर आपण ज्या ह्या टेस्ट देणार आहेत, ह्या पालकांसाठी असणार आहेत का? का मुलांसाठी. मुलांसाठी? मुलांसाठी. मुलांसाठी. पण हां, मग प्रोफेशनल त्या असतील कोणी, मुलांची पॅरेंट्स हां. प्रोफेशनल असतील. आता मी स्वतः दिलेली टेस्ट, आता मी पण हं. पदावर आहे आणि मला जेव्हा प्रमोशनचा वगैरे विषय येतो हो, त्यावेळेला हो. मी पण ती, जसं की त्याला नाव आहे जॉब फिटमेंट टेस्ट. म्हणजे हां. हं, माझ्यामध्ये कोणते कौशल्य हं. असायला पाहिजेत आणि ते कौशल्य जर मी बरोबर. मॅप केले तर त्याच्या त्या हं, टेस्टमध्ये कळतं की तुमच्याकडे हे कौशल्य एवढं आहे आणि तुम्ही याच्यासाठी हा कोर्स किंवा एखादा डिप्लोमा करून तुम्ही तुमचा जो काही हं. स्किल आहे ते तुम्ही वाढवू शकता. हो. आणि मग हं. आपल्याला जाता येतं. मुलांसाठी पण आहेत. मुलांचे 8वी पासून पुढे आहेत पण. कारण हो. 6वी पासून होते. 6वी 7वी NEP मुळे हां, बंद हां, केलं. कारण त्याच्यामध्ये सायकोलॉजी हां, कळते मुलांची. सायकोमॅट्रिक टेस्ट हां, आणि ते रिपोर्ट वगैरे कॉन्फिडेन्शियल हां. ठेवायचे असतात आपल्याला. तर हो. ते त्याच्यासाठी मग 8वी पासून पुढे केले. मग काही मुलं 8वी पासून पुढे गेलं का? 8वी पासून हं. पुढे, हां. तर त्या टेस्ट मग 10वी, 9वी, 8वी जेवढं लवकर हं. करू तेवढं सुधारणेला आपल्याजवळ वेळ मिळेल सर. पण बरोबर आपण तर सर. म्हणू हो, हो. 12वीला बघू, 10वीला बघू. 10वीला बघू, 10वीला बघितल्या टेस्ट केल्यानंतर तुमच्याकडे काय येणार, की फक्त स्ट्रीम सिलेक्शन असतं 10वीला. बरोबर, मला सायन्स, आर्ट्स, बरोबर. कॉमर्स की डिप्लोमा. हो. 12वीला काय आहे, की तुम्हाला कोणत्या मार्गाला जायचं, अजून कोणत्या संधी आहेत. पण तुम्ही 8वीला केलं आणि मुलाला डॉक्टर, इंजिनियर करायचं असेल किंवा आपल्याला एखाद्या चांगल्या ह्याच्यावर हं, न्यायचं असेल तर त्याच्या अंगी कोणते स्किल आहेत, ते नर्चर कसे हं. करायचे आणि कोणते नाही डेव्हलप कसे करायचे, ह्याच्यासाठी आपल्याकडे 3 बरोबर. वर्ष पडलेले असतात. आणि मग हो. आपण त्याच्यावर काम केलं तर आपल्याला आपल्या घरचेच, मग कुठे आपल्याला कुठे देवपूजा करायची, कोणाकडे पंडितजीकडे जायचंय, भविष्य पाहायचं, बरोबर. अशी काही वेळ आपल्याकडे राहत नाही. आणि विज्ञानानं आज ते प्रूव्ह केलंय. आणि तेवढं बरोबर. असून सुद्धा अजूनही अवेअरनेस हा खूप मोठ्या प्रमाणात कमी आहे. पुण्या मुंबईला खूप मोठ्या प्रमाणात ह्या टेस्ट होतात. व्हॅल्यू पण दिली हं, जाते जास्त. हं, परंतु हं, ग्रामीण हं, भागामध्ये आणि मराठी पालक, हं, आता बघा 10वी झालं की हजारो पालक मुलांना घेऊन घर बदलून हं, नांदेड, लातूर, पुणे, हं. मुंबई हो, हो, शिक्षणासाठी स्थलांतर करतात. हो, पण त्याचं कौशल्य न हो. बघता त्याचं बरोबर. करिअर निवडतात. आणि 2 वर्षांनी म्हणतात त्याच्या नशिबातच बरोबर. नव्हतं, मग डिप्रेशनमध्येच गेला, ताणच हो. आला. पण त्याच्या हं, अंगी सुद्धा काही ना हं. काही पोटेन्शियल आहे, ही ती टेस्ट सांगते.
आणि मग आपल्याला ते सोपं जातं आपल्या मुलांना डील करायला. कोट्याचे भरपूर सर उदाहरण आहे ना कोट्यामध्ये की बरोबर. दरवर्षी सुसाईडचे प्रमाण हे मधल्या वाढलंय. कोरोनाच्या काळामध्ये बंद झाले होते पण परत सुरू झाले. हो, हो. या टेस्ट कोणत्या याला घेतल्या पाहिजेत सर? केल्या पाहिजेत मुलांच्या? 8वी, 9वी, 10वी मध्ये तर कंपल्सरी केलीच पाहिजे लवकर. ओके. हां, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचे इंटेलिजन्स कळाले की आपण त्या पद्धतीनं त्यांना काय करू शकतो, फीडिंग करू शकतो. हो. फीडिंग करू हो. शकतो. आज मुलांना फक्त अकॅडमिकच द्यायचं आणि त्यांची फिजिकल एनर्जीच रिलीज नाही करायची, तर ते मुलं अँझायटी बरोबर. आणि डिप्रेशनकडे 100% जातात. आज हो, मुलांना सगळं हो. आपण यस म्हणतो, पण नोचा सरावच केलेला नाही. मग मुलं सगळं हं. यस मला हे मिळालंच पाहिजे, नाही मिळालं तर मग त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जोडीदाराकडून जरी ते दुःखी झाले, तर डायरेक्ट ते हं. सुसाईड करायला चाललेत. आता हो. आजच आमच्या भागामध्ये 8 दिवसापूर्वी एका हं. पालकांनी मुलांना काहीतरी देऊ शकलो नाही, म्हणून पालकांनी हं. सुसाईड केलं. हे काय हे गिल्ट पालकांनी आहे केलं? सगळं. पालकांनी केलं, हो, की मी माझ्या हो. मुलाला देऊ शकलो नाही, पुरवू शकलो नाही. मुलांमध्ये बरोबर सुद्धा गिल्ट. काय व्हायलंय आता, की पालक अनकंडिशनली त्यांना फॅसिलिटी द्यायलेत आणि मुलांना हं. असं फील व्हायलंय, की मला सगळं देऊनही मी त्याची पूर्तता केली नाही. गिल्ट येत आहे आणि त्याच्यातून ते पण हं. सुसाईड अटेम्प्ट करतात. मग हे होऊ हं. नये याच्यासाठी आपण या वेगवेगळ्या गोष्टींचा जर आपण हं. उहापोह केला आणि त्यांच्या पुढे नेऊन घातल्या, तर 100% नाही, पण 80-85% तरी त्यांना ते अवेअर होतात आणि त्यांना लक्षात येते, की आपल्याजवळ आता वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि ते ऑप्शन्स प्रोव्हाईड करण्याचं काम पालक म्हणून आपणच केलं पाहिजे. सर मागे एक सेशन अटेंड केलेलं मी. तिथं ओके. तुम्ही आता सायकॉलॉजी रेफरन्स दिला. तर तिथं हो. काही थेरपी ते सांगत होते. थेरपी पण असतात का? नाही, माझं मुलांना प्रॅक्टिकल सायकोलॉजीवरचं काम आहे. म्हणजे मी काय करेल, तुमचं एखादं वर्तन आहे मुलाचं, तर हां, त्याच्या हां. पाठीमागे त्याची सायकोलॉजी सायकोलॉजी म्हणजे त्याची मानसिकता नेमकी काय आहे, ती हो. समजावून सांगेल आणि तुम्हाला त्याच्यावर हं. प्रॅक्टिकल काही गोष्टी जर तुम्ही केल्या, तर हो. तुम्हाला ते बरोबर अटॅच होतं आणि तुम्हाला लक्षात येतं, की नाही, बरोबर. हे माझ्या घरामध्ये पण ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच्या पाठीमागे आता बघा आपल्या मराठी समाजामध्ये सेपरेशन लवकर, हो, हो. वाटणीपत्र, भांडण, तंटा. हो, हो. तुम्ही हो. बालपणामध्ये मुलांना एकमेकांसोबत खेळणारे खेळच जर प्रोव्हाइड केले, तर ते बरोबर. बहीण-भाऊ शेवटपर्यंत एकत्र राहतात. पण तुम्ही जर अटॅचमेंट विचार राहतं. केला, बरोबर. की तुला पण सेपरेट हं. बॅट आणि ह्याला पण सेपरेट बॅट, तर त्या बॅटसाठी हं. ह्यांचे भांडणं सुरू होतात. पुढे मग मग प्रॉपर्टीचे होतात. येस. बरोबर. मग ती सायकोलॉजी कुठून? तर इथूनच तयार होते बरोबर. आणि मग आपण ती हं. तयार करणं हे आपलं काम आहे आणि आपण ते केलं पाहिजे. ते जर झालं, तर आपलं खूपच छान पुढचं सर. खूप छान. फ्युचर व्यवस्थित होऊ शकतं. अशा पद्धतीनं आहे. तर ही बॅच कधीपासून आहे आपली? आता हे उद्या 24 तारखेला मी ठरवलंय मार्चची हो, आणि 24 तारखेला मी परत ह्याच्यामध्ये मेसेज पाठवेल आणि त्या हो. पद्धतीने जॉईन होता बॅच येईल. टायमिंग रात्रीचा सायंकाळचा असणार आहे? रात्री असेल 8 ते 9. रात्री. 8 ते 9, चालेल, 9:30. कधी चालेल. नाही अटेंड करता आलं तर तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल. चालेल, येस. चालेल थँक सर. यू. थँक धन्यवाद. यू सर. हो. येस. अजून कोणाला बोलायचंय? नाही? बरं ठीक आहे. आपण आता काय करूया, एक व्हिडिओ बघू आणि मग आपण ह्या मीटिंगचा शेवट करूया. येस. छोटीशी गोष्ट असते असं आजीचं म्हणणं आहे आणि ती छोटीशी गोष्ट त्याच्या जीवनावर परिणामकारक कशी असते ते आजोबा समजून सांगतायत. ते बघूया. ही ॲडव्हर्टाइजच आहे, पण पालकत्वाला ही एकदम मार्मिक अशी आहे. खूप मोठा बोध मिळतो. तुम्हाला आवाज येत नसेल तर मला पटकन हे करा हां. म्हणजे आवाज तर येईलच. आला होता आवाज सर्वांना? येस हो सर. म्हणून टाइप केलं तरी चालेल. हो, हां, हो. ओके. ठीक आहे.
क्या जरूरत थी छोरे से इतना गुस्सा करने की? जरा सी बात तो थी। ₹10 के लिए छोरे ने भूखा मारेगी क्या? ऐसा क्या कर दिया इसने जो प्लेट उठा के ले जा रही है? 10 रुपए तो लिए थे तेरे पर्स से, कोई पड़ोस से तो न लाया था। मेरे पैसे लिए थे इसने, तेरे बाप के नहीं। छोटे घर की है ना, तेरी माँ ने कुछ तुझे सिखाया नहीं है? जान दे, ये तो तुझे खाना देगी ना, तू मेरी प्लेट से खा ले। तैं अपने खाने की चिंता कर। इसने 10 रुपए लिए ना हैं, चुराए हैं। आज चोरी की है, कल न जाने क्या करेगा। और अगर मैं इसकी मां की जगह होता ना, तो 2 दिन तक इसको खाना नहीं देता। बहू, ठीक किया है तूने। खा ले। ये देखो, त्याच आहेत हे खूपच सुद्धा छान. आपण ऍक्सेप्ट हो. केलं पाहिजे. आणि मुलांसमोर तर जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करणं आवश्यक आहेत. कारण जोपर्यंत आपण मुलांना आपल्याच माध्यमातून हे व्हॅल्यू समजून आणि शिकवणार नाहीत अनुकरणातून, तोपर्यंत मुलं पण आपल्याला त्याच पद्धतीनं, म्हणून आपल्या मुलांना ह्या गोष्टी जर आपल्याला संस्कारित करायच्या असतील तर आपल्याला प्रत्येक क्षणाला लक्षात ठेव, कारण ह्याचे लॉंग टर्म फायदे आहेत. म्हणजे हे असं नाही आहे, आणि डॉमिनेट करायला तर खूप आहेत. आता तो हवालदार म्हणतो की तिथे कोणी नव्हतं का, तो राजा हरिश्चंद्रचा आहेस, मग तुला बुक देतो मी. अशा पद्धतीनं आज मुलांवर सुद्धा पीअर प्रेशर खूप मोठ्या प्रमाणात आहे, की मुलं इच्छा नसताना सुद्धा मित्रांच्या ह्याच्यामुळे वाईट व्यसनांना लागत आहेत. परंतु तिथे सुद्धा आपण जर आपली पॅरेंटिंग चांगल्या पद्धतीनं जर आपण त्यांच्यावर राबवली, तर मुलं सुद्धा आपल्याला चांगला प्रतिसाद देतील. तुम्हाला तुमच्या पॅरेंटिंगसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला तुमच्या जीवनात पॅरेंटिंगविषयी कधी पण अडचण आली तर मी कधी पण उपलब्ध आहे. विनंती आहे की सूरज सर आणि प्रशांत सर, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर चॅट बॉक्समध्ये द्या, जेणेकरून मला तुम्हाला संपर्क साधता येईल. मी नोट डाऊन हो करून सर. घेईन, तुम्हाला नंतर मी संपर्क करेल. आणि तुम्हाला कधीही नक्की. जे इतर पालक आहेत, अ, मनोहर आहेत चौधरी, सुमित्राताई आहेत, रविकल्प आहेत, बाकीचे जे शाहू मी नंबर आहे त्यांनी सुद्धा, की तुम्हाला कधी अडचण वाटली तर तुम्ही आवर्जून संपर्क करा, आणि तुमच्यासाठी मी कधी पण मदत करायला तयार आहे. खूप खूप धन्यवाद, आभार तुमचे, आणि थँक्यू. आणि आजची मीटिंग ही इथंच आपण थांबूया. आणि येस, गुड नाईट सर्वांना. थँक्यू. ओके. गुड नाईट सर. थँक्यू. थँक्यू सर, गुड नाईट. येस, सर्वांचे आभार. थँक्यू पुन्हा एकदा.